हॅलो एव्हरीवन, कशा आहात सगळे? आय होप सगळेजण मजेत असतील आणि या व्हिडिओचा खूप वेट करत होते की सर वीकली टॉक 250 कधी येईल. 2025 साठी काय काय अभ्यास करायचा आहे, कसा करायचा आहे, काय कॉमन मिस्टेक्स होत आहेत, या सगळ्या आपण याच्यात डिस्कस करणार आहे. जेवढी एसएससी ची टीम आहे त्यांच्याकडे जोही फीडबॅक आहे तो सगळा मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. ठीक आहे, त्यामुळे या व्हिडिओसाठी माझी पहिली रिक्वेस्ट आहे की व्हिडिओ कंप्लीट बघा आणि व्हिडिओ जेव्हाही तुम्ही बघताय तेव्हा पूर्ण माइंडसेट असेल तुमचा तरच बघा. थोडा वेळ काढून बघा आणि सगळ्यात महत्त्वाचं एक नोटबुक पेन घेऊन बसा आणि सगळे मुद्दे प्रॉपर नोट डाऊन करा. ठीक आहे, थोडा टाइम लागला तर चालेल पण एकदा सॉर्टेड पाहिजे तुम्ही की तुम्हाला नेमकं काय करायचंय. ठीक आहे, सो 250 नंबरचा आपण चालू करतोय. कदाचित हा व्हिडिओ काही जण 2025 ला 250 आणि आपलं 2025 दोन्ही कॉमनच होते, तर मे बी 2025 ला 2025च्या या इयर मध्ये मे बी जानेवारीत बघत असेल, काही जण फेब्रुवारीत बघत असतील, काही मे बी मार्च मध्ये एप्रिल मध्ये बघत असतील, काही जण एंडला पण बघू शकता. आम्हाला कदाचित कॉल येतील ऑगस्ट महिन्यामध्ये की सर या वर्षासाठी काय करायचं, तरी पण आम्ही तो सगळा पॉइंट ऑफ व्ह्यू बघून सगळा विचार करून त्याबद्दल हे सगळं सांगतोय. ठीक आहे, त्यामुळे तुम्ही मे बी जर हे कधी लेटही बघत असाल तर काही प्रॉब्लेम नाहीये. ठीक आहे, तर ऍटलीस्ट हा पूर्ण व्हिडिओ बघा. कदाचित काही जण 2026 ला बघतील हा व्हिडिओ. ठीक आहे, पण याच्यामध्ये आम्ही पूर्ण फाउंडेशन बेसचा विचार करून तुम्हाला हे सगळं सांगण्याचा प्रयत्न करतोय आणि हे याच्या आधी पण सांगितलेलं आहे 2 वीकली टॉक 200 मध्ये. ठीक आहे, तर त्याचाही आपण इथे रेफरन्स वापरणारच आहे. तर सगळेजण रेडी आहात? मी परत परत रिपीट करतोय, जेव्हा तुमचा माइंडसेट असेल तेव्हा बघा. 1.5च्या स्पीडने बघा, भले पार्ट्स मध्ये बघितलं तरी चालेल, पण त्याला कंपल्सरी नोटबुक आणि पेन घेऊन नोट डाऊन करा आणि त्याला प्रॉपर इमानदारीने एका लेंथ पर्यंत फॉलो करा. आणि जर ते वर्कआउट नाही झालं तर मग तुम्ही काही वेगळं डिसिजन घेऊ शकता, पण आय रिअली डोंट थिंक की याच्यानंतर कोणाला प्रॉब्लेम येईल म्हणून. ठीक आहे, सो याच्यामध्ये आपण मेजर कॉमन मिस्टेक्सही डिस्कस करणार आहे, त्याच्यावर जास्त आमचा फोकस असणार या व्हिडिओमध्ये. कारण आता वीकली टॉक 200 जो होता तो भरपूर जणांनी बघितला असेल. लगभग 35,000 जणांनी हा व्हिडिओ बघितला होता. आम्ही जे चेक केलं रेकॉर्डिंग करण्याच्या अगोदर. वीकली टॉक 200 बोलतो मी, वीकली टॉक 200. तर हा ऑलमोस्ट हा व्हिडिओ बघणाऱ्या सगळ्यांनी 200 बघितलेला असेल. जस्ट इन केस नसेल बघितला तर सगळ्यांना हात जोडून विनंती आहे की वीकली टॉक 200 आधी बघून घ्या. त्याला तुम्ही पार्ट 1 पकडा आणि वीकली टॉक 250 ला पार्ट 2 पकडू शकता. 200 नंबरचा जो व्हिडिओ आहे त्याला तुम्ही पार्ट 1 पकडा आणि हा जो चालू आहे 250 याला तुम्ही पार्ट 2 पकडा. कारण आम्ही असं अज्युम केलेलं आहे पूर्ण टीमनी की तुम्ही हा 200 बघितलाय आणि मग त्याच्या पुढे तुम्हाला काय त्यात चेंजेस पाहिजेत, काय मुलांना प्रॉब्लेम्स आलेत, त्याच्यावरती आपण हे सगळं डिस्कशन करतोय. तर वीकली टॉक 200चा एक रिकॅप मी तुम्हाला पटकन सांगून देतो. वीकली टॉक 200 मध्ये आपण क्लॅरिटी बद्दल बोललो होतो की टाइम ड्युरेशन किती लागायला पाहिजे, ऍग्री टू जनरल बँकिंग मुलं कसं शिफ्ट करायला पाहिजे किंवा कसं करताय, जेव्हा तुम्ही रिस्टार्ट करता एखाद्या ब्रेक नंतर, एखाद्या गॅप नंतर, त्यावेळेस काय प्रॉब्लेम्स येतात. भरपूर मुलांचे कॉल येतात की सर आमचा ब्रेक पडलेला, आम्ही काय करू. तेव्हा मी तुम्हाला सांगतो की 200 नंबर बघा. का बघा, त्याचं एक्सप्लेनेशन याच्यामध्ये दिलेलं आहे. त्यानंतर बरेच जण जॉबवाले आहे, वर्किंग कॅन्डिडेट्स आहे, त्यांनी अभ्यास कसा करायचा हेही सांगितलेलं आहे. सिंगल एकही प्रीनेशनल निघाली तर त्यांनी काय करायला पाहिजे, प्रायव्हेट बँकला जायला पाहिजे का, बँकिंगला गिव्हअप करायला पाहिजे का, त्याच्याबद्दलही बोललेलो आहे. ओल्ड स्टुडंटला जेव्हा प्रेशर येतोय तर त्यांनी प्रेशर कसं हँडल करायचं, भरपूर दिवस झालेले तेच करून कंटाळा येतोय, हे पण त्यामध्ये एक्सप्लेन केलेलं आहे. अॅक्युरसी किती इम्पॉर्टंट आहे ते पण सांगितलेलं आहे आणि मॉक टेस्टचं सॅटिस्फॅक्शन वगैरे. तर हे सगळा पूर्ण अजेंडा टॉपिक वाईज, सब्जेक्ट वाईज सगळं सांगितलेलं आहे त्याच्यामध्ये. ठीक आहे, तर मी 200 नंबरचा वीकली टॉक इथे एक्सप्लेन करत नाहीये, तुम्हाला फक्त सांगतोय की ते इतक्या डिटेलमध्ये की तुम्ही कुठल्या टाईपचे स्टुडंट आहे, टाईप 1, टाईप 2, टाईप 3, ओल्ड, न्यू, तुमची बॅच कंप्लीट झालेली आहे नाही झालेली, बेसिक किती इम्पॉर्टंट असतं, रोज कसा अभ्यास करायचा, एक्झामला किती मार्क्सला येतं, त्याचं वेटेज किती आहे, डेलीचा टाइम विथ टाइम दिलेले तुम्हाला, विथ सोर्सेस दिलेले, भरपूर सोर्सेस पण त्यामध्ये सांगितलेले आहेत. पूर्ण तुम्ही जर नीट बघितलं तर, आता मी हे सगळं एक्सप्लेन नाही करते, आता वेळ जाईल, पण हे खूप इम्पॉर्टंट आहे. म्हणजे 250 नंबरचा आम्ही जेव्हा बनवण्याचा विचार केला तेव्हा पूर्ण टीमनी परत 200 नंबर बघितला, तेव्हा आम्हाला कळालं इतक्या बारकाईने आपण याला एक्सप्लेन केलेलं आहे आणि इतकं डिटेलमध्ये, विथ सोर्सेस, विथ टाइप्स, स्टुडंट कुठल्या कॅटेगरीमध्ये येऊ शकतो, त्याचं प्रिपरेशन किती आहे, सगळं आणि सगळ्या सब्जेक्टचं आहे. ठीक आहे, प्रत्येक सब्जेक्टचं आहे, जनरल अवेअरनेस, कम्प्युटर, सगळं. ठीक आहे, सो आय होप इथपर्यंतचा जो पॉईंट आहे ना हा सगळ्या 200 मध्ये सांगितलेला आहे. याला मी एक प्रकारचं रिकॅप म्हणेल. मी हे पूर्ण एक्सप्लेन नाही केलं तुम्हाला, पण सगळ्यांना हात जोडून विनंती आहे की जर तुम्ही वीकली टॉक 250 बघताय तर त्याच्या अगोदर 200 बघा. मे बी तुमच्यातले काही स्टुडंट असे असू शकता की सर आम्ही 200 बघितलेलं भरपूर दिवस झाले, तरी मी तुम्हाला आवर्जून विनंती करेल की जर तुम्हाला या फील्डमध्ये थोडी इम्प्रूव्हमेंट पाहिजे, काही ठिकाणी तुम्ही स्टक झालेले, तुम्ही वारंवार एसएससी टीमला कम्युनिकेट करताय आणि ते सांगते तुम्हाला 200 बघा, तर काही तर पॉईंट असेल तर थोडा वेळ द्यायला काही हरकत नाही. 1.5च्या स्पीडने बघा, होतं काहीच प्रॉब्लेम नाही, पण नोटबुक वगैरे घेऊन बघा, याच्यात सगळे मुद्दे एक्सप्लेन केले. आता हा व्हिडिओ इतका इम्पॉर्टंट आहे मॉक टेस्ट स्ट्रॅटेजीचा पण की याच्यामध्ये सगळं एक्सप्लेन केलेलं आहे.
त्याचबरोबर याच्यामध्ये आता बघा, हा मेन्सचा जेव्हा आम्ही त्यावेळेस बनवला होता त्यावेळेस बरेच कमी व्ह्यूज होते. आता 75,000 प्लस मुलांनी बघितलं की मेन्सचं मटेरियल कुठून वापरायचं आम्हाला, की आमची बॅच झालेली, आता आम्ही पुढचं रिलिव्हंट मटेरियल, तर रिलिव्हंट मटेरियल कुठलं का असे ना सगळं दिलेलं आहे. तुम्ही हे याला एक्सप्लेन नाही करत पूर्ण. आता आपल्या मेन मुद्द्यावरती येऊ, याच्यावरती. ठीक आहे, तर आता इथपर्यंतचा जो पार्ट होता हा होता तुमचा वीकली टॉक 200चा रिकॅप. ठीक आहे, याला एकदम शॉर्ट मध्ये सांगितलं मी की काय सांगितलं आणि काय नाही. तर पूर्ण डिटेल स्टडी प्लॅन त्याच्यामध्ये दिलेला आहे. टाईप 1, टाईप 2, टाईप 3, टाईप 4, ओल्ड स्टुडंट, न्यू स्टुडंट, बॅच चालू असताना, बॅच झाल्यानंतर सगळं. ठीक आहे, हे सगळं वीकली टॉक 200 मध्ये एक्सप्लेन करून झालेले. तर आता माझी अशी इच्छा आहे की जर तुम्ही तो स्टडी प्लॅन पहिले इमानदारीने फॉलो करताय, काही दिवस फॉलो करा. त्याच्यामध्ये जर तुम्हाला असं वाटलं की सर काही इश्यू येत आहे, तर आता आम्ही इतक्या दिवसाचे मुलांचे सगळे पॉईंट्स कलेक्ट केले आणि त्याच्यावरती काय अजून तुम्हाला एक्सप्लेनेशन पाहिजे ते बघा. आणि मग त्याच्यामध्ये हे तर सगळं आहेच, प्लस तुम्हाला नवीन काय स्टडी प्लॅनर बनवायचा, कसा बनवायचा, शेड्यूल कसं बनवायचं, याचा काय यूज होतो, कोणती टीम आहे, कोणाला कॉन्टॅक्ट करायचा, सगळं डिटेलमध्ये दिलेलं आहे. आता याला आपण थोडंसं इलॅबोरेट करू डिटेलमध्ये, कारण वीकली टॉक 200 तुम्हाला माहिती होता, हा मात्र नवीन पार्ट आहे 250चा. ठीक आहे, तर इथून पुढचा एक नवीन पार्ट आपला चालू होतोय. सगळ्यात पहिला पॉईंट जो आहे, जो आम्ही भरपूर स्टुडंट सोबत कम्युनिकेट करतोय, जेही मेंटॉर्स आहेत ते कम्युनिकेट करतायत, तर त्या सगळ्यांचं म्हणणं की सर आम्हाला 2 गोष्टी मुलांच्या एक लॅकिंग दिसतंय याच्यामध्ये. सगळ्यात मेजर की तुमचा फ्रेंड सर्कल कोणता आहे. भरपूर जण ऑनलाईन प्रिपेअर करताय, तर ऑनलाईन मध्येही तुमचा फ्रेंड सर्कल, आणि ऑफलाईन प्रिपेअर करत असाल संभाजीनगरला येऊन, तर तिथेही तुमचा फ्रेंड सर्कल कसा आहे तो खूप इम्पॉर्टंट रोल प्ले करेल. म्हणजे सर म्हणजे थोडे ऍक्टिव्ह मेंबर्स, थोडे पॉझिटिव्ह मेंबर्स ठेवा. भलेही त्यांचं नॉलेज खूप जास्त नसेल, पण ऍटलीस्ट ते पॉझिटिव्ह पाहिजे. तर हा एक पॉईंट, त्याच्यावर तुम्ही सगळ्यांनी विचार करा. फ्रेंड सर्कल तुम्ही लवकरात लवकर बघा. भरपूर मुलं असं म्हणतात की आम्ही संभाजीनगरला आलो, 1 वर्ष झालं पण काहीच इम्प्रुव्हमेंट नाही, कारण आमचा फ्रेंड सर्कलच तसा आहे. आणि काही मुलं म्हणतात सर एका महिन्यात आम्हाला इतकं शिकायला भेटलं कारण फ्रेंड सर्कल तसा होता. तर पहिले याच्यावरती फोकस करा. ठीक आहे, सेकंड पार्ट, तुम्ही रेग्युलर बेसिसवरती मेंटॉरला भेटले पाहिजे. त्याच्याने काय होतं, तुमच्यावर कोणाचं तरी एक वरतून नजर आहे, तुमच्यावरती कोणीतरी कंट्रोल करतंय, काहीतरी तुम्हाला सांगतंय, एक प्लॅन देते, हे खूप इम्पॉर्टंट राहतं. नाही तर मग बऱ्याच मुलांचं असं असतं की सर आम्ही वेवट भटकतोय, नुसतं आम्हाला कळत नाहीये, खूप दिवस झाले प्रिपरेशन करतोय पण आयडियाच येत नाहीये. तर याच्यासाठी ही जास्त गरजेची गोष्ट आहे. त्या 2 गोष्टींना जर बाहेरचे स्टुडंट पकडतायत, जे की संभाजीनगरला त्या बाहेरच्या गावावरनं, आणि ते म्हणतात सर आम्ही इथं आलो आम्हाला कळत नाही, तर बस तुम्ही या 2 गोष्टी फॉलो करा. एक, तुमचा फ्रेंड सर्कल चांगला ठेवा, म्हणजे तुम्ही भटकायला नाही पाहिजे. आणि दुसरं, जर मेंटॉरला तुम्ही रेग्युलर भेटले 10-15 दिवसाला, तर तेही तुम्हाला बऱ्यापैकी ट्रॅकवरती ठेवतील. तर ह्या 2 गोष्टी खूपच इम्पॉर्टंट आहे तुमच्या या जर्नीमध्ये, तुमचा फ्रेंड सर्कल आणि मेंटॉर. ठीक आहे, सर फ्रेंड्सचा जर आमचा इश्यू असेल, आमच्याकडे कोणी कम्युनिकेशन मध्ये नसेल, तर तुमच्या रिस्पेक्टिव्ह बॅचेसवर तुम्ही जर मेसेज टाकलात तुम्हाला मेंबर्स भेटू शकता. आणि जर नसतील भेटत, तर तुम्ही ज्याही मेंटॉरकडे जाताय त्यांच्याकडे भरपूर स्टुडंट येत असतात, ज्यांची प्रीची लेवल आहे, ज्यांची मेन्सची लेवल आहे, ज्यांना बरेच दिवस झाले, तर तेही तुम्हाला कॉन्टॅक्ट देऊ शकतात. ठीक आहे, प्लस व्हिडिओच्या शेवटी आम्ही तुम्हाला सांगणार एक ग्रुप बनवलेला आहे आम्ही, ज्याच्यावर तुम्हाला प्री साठीचे मेंबर्स पाहिजे असतील, मेन साठीचे, तर तेही भेटतील. तर फ्रेंड सर्कल आणि मेंटॉर हा पॉईंट खूप इम्पॉर्टंट होता. याच्यावर तुम्ही वर्क करा. थोडं शांततेत विचार करा की खरंच तुमचा फ्रेंड सर्कल प्रॉपर आहे का, किंवा तुम्ही मेंटॉरकडे रेग्युलर भेटताय का. बरेच मुलं असे असतात की सर 4 महिन्यापूर्वी एकदा सरांना भेटलो होतो, त्यानंतर भेटलोच नाही. तर याच्यावरती विचार करा. कोणत्या मेंटॉरला भेटायचं, कसं भेटायचं, कोणत्या सब्जेक्टसाठी, सगळ्या व्हिडिओच्या एंडला सांगणार. ठीक आहे, हा पॉईंट झाला क्लिअर. दुसरा, इम्प्रॉपर मॉक अनालिसिस. आता जी कोणती एसएससीची टीम आहे आमची, जेवढी पणची एंडला मी तुम्हाला सांगलच, त्यांचं म्हणणं की सर मुलं मॉक अनालिसिस मध्ये ना थोडं प्रॉपर अनालिसिस नाही करत, इम्प्रॉपर करता. म्हणजे काय, सगळ्यात महत्वाचं तर मॉक अनालिसिसचं डिस्कशनच नाही करत. डिस्कशन मला पार्टच दिसत नाही म्हणे सर त्यांच्यामध्ये. जसं की आता एखाद्याला जर माहितच नसेल मॉक अनालिसिस कसं करायचंय, तर ऋषिकेश सर बेसिक इंग्लिशचं मॉक अनालिसिस युट्यूबवर घेत आहे, तर तुम्ही ऍटलीस्ट ते बघा. त्याच्याने कळेल की अनालिसिस इतक्या डेप्थमध्ये जाऊन करायचे. म्हणजे 10 मॉक टेस्ट देण्याऐवजी 5 दिलं तरी चालेल, पण ते ना डिस्कशन झालं पाहिजे. आणि त्यासाठी तुम्हाला ग्रुप लागेल. म्हणून मी जो वरती बोललो फ्रेंड सर्कल, तो एक पॉईंटचा विचार करा. किंवा जर तुम्ही इंडिव्हिज्युअली करत असाल, पण खूप डिटेलमध्ये जरी करत असाल, तरी काही प्रॉब्लेम नाही, पण ऍटलीस्ट मॉक अनालिसिस डिटेलमध्ये तुमचं डिस्कशन झालं पाहिजे. ठीक आहे, बरं मॉक अनालिसिस मध्ये सर अजून एक काय प्रॉब्लेम येतो की आम्ही ना सर स्कोअर कम्पेअर करतो. ठीक आहे, आता स्कोअरवाला पॉईंट बघा, हे निगेटिव्ह इम्पॅक्ट जो पडतोय स्कोअरचा, म्हणजे एक तर अनालिसिस प्रॉपर नसतंच. ठीक आहे, डिटेलमध्ये नसतं, किंवा कसं असतं की फक्त मॉक द्यायची आणि सोडून द्यायचं, अनालिसिस बघतच नाही. ते हे खूप चुकतं. त्यामुळे परत परत सांगतोय, शुभम पहाडे म्हणून आपला एक स्टुडंट होता, जो ग्रामीण बँकेत महाराष्ट्रात पहिला होता. त्याचं म्हणणं होतं की सर मुलांनी 5 मॉक टेस्ट देण्याऐवजी 2च द्यायला पाहिजे, पण इतका डिटेल अनालिसिस करायला पाहिजे की त्यातनं खरं इम्प्रुव्हमेंट होते. त्यामुळे तुम्ही अनालिसिस खूप डिटेलमध्ये करा. कसं करायचं, काय करायचं ते तर तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलेलंच आहे. बघा हा व्हिडिओ आहेच. प्लस आता सध्या पण टीचर लोक अवेलेबल आहे, फॅकल्टी आहेत. निगेटिव्ह इम्पॅक्ट आफ्टर स्कोर कंपॅरिझन. आता हा एक पॉईंट आहे ज्याच्यामध्ये मुलांची जरा गडबडून जाते. मुलं काय करतात, स्कोर कम्पेअर करतात, पण स्कोर कम्पेअर का करायला सांगतात तुम्हाला, की हेल्दी कॉम्पिटिशन पाहिजे, जेणेकरून तुम्हाला थोडी एनर्जी भेटली पाहिजे. तुम्हाला त्याच्याने आयडिया येऊन जाईल की यार आपल्याला असं वाटतं आपला स्कोर खूप चांगला आहे, पण आपल्यापेक्षा चांगले स्कोर आणणारे आहेत, आपण अजून जोमाने अभ्यास करू.
हे सगळं त्याच्या मागचं रिझन असतं. पण काही स्टुडंटचं असं होतंय की स्कोअर कम्पेअर केल्यानंतर निगेटिव्ह खूप होऊन जातात. तर एकतर पहिलं तसं नाही झालं पाहिजे, पण जर तसं होत असेल तर मग तुम्ही कोणासोबत स्कोअर कम्पेअर करणं पहिले बंद करा आणि सरळ सरळ तुम्ही मेंटॉरलाच विचारा, एखाद्या टीचरलाच विचारा की सर तुम्हाला काय वाटते, काय इम्प्रूव्हमेंट करायचं. म्हणजे त्यांनी सांगितल्यानंतर जर तुम्हाला टेन्शन नसेल तर बेटर आहे. पण अननेसेसरी सर मी 4 मित्रांसोबत मैत्रिणींसोबत लायब्ररीमध्ये चेक करतो आणि पेपर झाल्यानंतर त्यांना अटेम्प्ट विचारतो, एक्झाम सेंटरला मुलं असं करतात, तर हे पहिले बंद करा. ठीक आहे. जर निगेटिव्ह इम्पॅक्ट एक तर पडूच द्यायला नाही पाहिजे, तुमचा माइंडसेट तेवढा क्लिअर पाहिजे. आणि जर पडत असेल तर मला असं वाटतं एक टीचरलाच तुम्ही कम्युनिकेट करा, सर तुमच्याकडे एवढे जण अनालिसिसला येतात, तुम्हाला काय वाटतं किती स्कोर यायला पाहिजे, ते कसं सांगताय बघा. आणि त्याच्यात पण सांगितलेलं आहे की स्कोर ऍक्च्युअली या व्हिडिओमध्ये पूर्ण डिटेल सांगितलेलं आहे की कसं चेक करायचं जर तुम्ही इंडिव्हिज्युअली करत असाल तर. ठीक आहे. त्याच्यानंतर प्री डिटरमाइंड अटेम्प्ट स्कोर्स, हा प्रॉब्लेम मॉक टेस्टला पण होतोय आणि ऍक्च्युअल एक्झामला पण खूप मुलांचा होतो. पहिलेच डिसाईड करून घेतात की मला मॅथ्समध्ये 20 मार्क घ्यायचे, इंग्लिशमध्ये 25 घ्यायचे, इंग्लिश अटेम्प्ट 24 किंवा 20 ते 25 मध्ये करायचं, हे एवढं नका डिसाईड करू. गो विथ द फ्लो, मेरिटवरती खेळायचं आपल्याला. ठीक आहे. धोनी पिक्चरमध्ये जसं त्याला सांगतो ना तो की बस मेरिटवरती खेळायचं तुम्हाला. तर अवघड असेल क्वेश्चन तर अवघड आहे, टेस्ट अवघड असेल तर अवघड आहे, सोपी असेल तर सोपी असेल. तर प्री डिटरमाइंड करणं पहिले बंद करा. म्हणजेच एक काही आकडे गेसवर्क नका डोक्यात ठेवू की मला इतकं इतकं करायचंय. आणि ही कंप्लेंट सगळ्या फॅकल्टीने केलेली आहे की ज्यांच्याकडे मुलं अनालिसिसला येतात, जेही त्यांना मुलं दिसतात ते म्हणतात सर मेजर प्रॉब्लेम मुलांचा, तर याच्यावर प्लीज वर्क करा. बिलकुल कुठल्याच डोक्यात नाही ठेवायचं, जस्ट गो विथ द फ्लो. म्हणजे क्रिकेट खेळताना तुम्ही आधी नका डिसाईड करू की आज 200 रन करायचे, मे बी 150 केल्यानंतर पण तुम्ही मॅच जिंकू शकता कारण विकेट तेवढी खराब असेल तर आधीपासून ते डोक्यात नका ठेवू. ठीक आहे. रीडिंग विदाउट अंडरस्टँडिंग, ही पण कंप्लेंट इंग्लिश फॅकल्टीने खूप केलेली आहे की मुलं रीडिंग करताय, त्यांना सांगितलं जातंय सिनियर्सकडनं, मेंटॉर्सकडनं, फॅकल्टीकडनं की बाबा तुम्ही रीडिंग करा, पण नुसतीच रीडिंग करताय. तर ह्या मुद्द्याला थोडं सिरियसली घ्या. रीडिंग तुमची विथ अंडरस्टँडिंग पाहिजे. मग सर ती कसं करायचं, त्याच्यासाठी तुम्ही इंग्लिश फॅकल्टीजला जर भेटले तर तुम्हाला डिटेलमध्ये सांगतीलच कसं करायचं म्हणून. पण तुम्ही खरंच ते करताय का थोडंसं नीट विचार करा. बऱ्याच विकली टॉकमध्ये आम्ही ऑफलाईनला ऑनलाईनला पण हेच बोललेलो आहे की मुलं नावाला फक्त 2 तास 7 ते 9 करायचं म्हणून करत बसतात, पण ऍक्च्युअली तेवढं इफेक्टिव्ह होत नाही. तर त्याच्यावर थोडासा विचार करा, ते इफेक्टिव्ह होतंय का. पण सर आम्हाला कसं कळ, मग त्यासाठी तुम्ही कम्युनिकेट करा ना फॅकल्टीजला, ऑफलाईनवाल्या फॅकल्टीजला, ऑनलाईनवाल्या फॅकल्टीजला, कोणाला करायचं मी शेवटी तुम्हाला पूर्ण लिस्टच देतो. पण ह्याच्यावर थोडासा विचार करा. असं तर नाही होतं ना की सर मी 2 महिन्यापासून इंग्लिशची रीडिंग करतो पण माझी इम्प्रुव्हमेंट नाही होते. आता त्यात कोणतं टेलिग्राम ग्रुपवरती कशी रीडिंग करून घेतात ते पण मी तुम्हाला सांगतो, पुढे आहेच सगळं. तर ह्याच्यावर थोडासा विचार करा. ज्याही मुलांची अशी कंप्लेंट आहे की सर मी इंग्लिशचा खूप अभ्यास करतो पण इम्प्रुव्हमेंट नाही होते, तर रीडिंग विथ अंडरस्टँडिंग आहे का, जी की मुलांची नसते. फक्त वाचायचं म्हणून वाचतात, काहीतरी एक टास्क कंप्लीट करायची आपल्याला, एक आजचं टार्गेट कंप्लीट करायचं म्हणून करताय, ही एक कंप्लेंट आहे मुलांची. ठीक आहे. त्याच्यानंतर ऑनलाईन प्रॅक्टिस विदाउट कॉन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग. आता ऑनलाईन प्रॅक्टिस म्हणजे आजूबाजूला सगळेजण मॉक देत आहे, आजूबाजूला सगळेजण क्विजेस देत आहे, म्हणून फक्त नावाला क्विज देत असेल तर थोडासा विचार करा. न्यू स्टुडंटसाठी ते खूप जास्त गरजेचं आहे. जस्ट बिकॉज एसबीआयची एक्झाम आली, जस्ट बिकॉज आरबीआयची एक्झाम आली, हा मुलगा ही मुलगी मॉक देत आहेत म्हणून तुम्ही मॉक द्यायला पाहिजे असं करू नका. तुमच्या पहिले कॉन्सेप्ट क्लिअर करा आणि मग मॉक द्या. त्याचा एक टाइम असतो. हे सगळं 200 नंबरच्या विकली टॉकमध्ये स्टेप बाय स्टेप सांगितलेलंच आहे, पण मे बी मुलं तरी फॉलो नाही करत आहे. मी तुम्हाला परत परत सांगतोय 200 नंबरच्या स्टडी प्लॅन नंतर पुढच्या काय मिस्टेक्स आहे, कसा प्लॅनर पाहिजे त्याच्यावर आपण चर्चा करणार आहे. तर हा जो मुद्दा आहे हा नीट बघा की असं तर नाही होते की यार आपण ऑनलाईन क्विजेसची प्रॅक्टिस करतोय, स्कोअर खराब येतोय, मग स्वतःलाच ब्लेम करतोय, राग येतोय, पण तुम्ही ऍक्च्युअली त्याचा तेवढा कॉन्सेप्ट पहिले क्लिअर केला होता का डायरेक्ट तिथे जंप मारली. ठीक आहे. त्यासाठी हा पॉईंट सरांनी खूप छान सांगितला की जेव्हा लर्निंगची फेज आहे ना म्हणे सर, तेव्हा मुलं क्विजेसकडे पळतात आणि जेव्हा ऍक्च्युअली क्विजेस द्यायला पाहिजे तेव्हा डायरेक्ट मॉक टेस्ट देतात. म्हणजे आता समजा बॅच चालू आहे किंवा तुमच्या कॉन्सेप्ट क्लिअर करायच्या बाकी आहेत अजून, तर तुम्ही पहिले 1, 1.5, 2 महिना त्याच्यावर द्या, पूर्ण कॉन्सेप्ट क्लिअर करा. पण मुलं ते कॉन्सेप्ट क्लिअर करत असतानाच लगेच क्विजेस देतात की समजा आरसीचे 2 दिवस प्रॅक्टिस केली की आरसीचे क्विजेस द्यायला चालू. पण पहिले प्रॅक्टिस तर करा, त्याला एका लेंथ पर्यंत घेऊन जा. लाईक नंबर सिरीजचे तुम्ही 10-15 क्वेश्चन सॉल्व्ह केले की लगेच क्विजेसकडे. अरे पण नंबर सिरीजचे पहिले 100-150 ऑफलाईन क्वेश्चन सॉल्व्ह करा, जरा कॉन्फिडन्स घ्या, मग क्विजेसवरती जाऊ शकतो ना. तर पहिले लर्निंग कंप्लीट करा, मग क्विज फॉर्मॅटवरती जा आणि मग मॉक तुमची सेक्शनल असो किंवा फुल लेंथ असो, पहिले सेक्शनल मग फुल लेंथ. ही अशी एक स्टेज आहे. तर इथं मुलांची गडबड होती की बॅच चालू असताना क्विजेस द्यायच्या, जेव्हा तुम्हाला म्हटलंय आता की आता क्विजेस द्या, आता टाइम आहे राईट, भरपूर दिवस झाले, तेव्हा तुम्ही मॉक टेस्ट देत बसता, ही गडबड होते. तर हे जरा थोडंसं क्लिअर करा, इतकी गडबड नाही झाली पाहिजे. लॅक ऑफ एक्सपेरिमेंट्स, ह्याच्यावरती मॅथ्सवाल्या टीचर लोकांनी खूप जास्त कंप्लेंट केली. मॅथ्स आणि एलआरच्या जेवढी पण फॅकल्टी आहे त्या सगळ्यांनी हे फीडबॅक दिलेले आहेत की सर मुलांना एक्सपेरिमेंट्स नाही करते. एक्सपेरिमेंट्स नाही करते म्हणजे बऱ्याच जणांचं असं होऊन जातंय की तुम्हाला सांगितलेलं आहे की तुम्ही मॉक देत असताना कोणीतरी पेपर ऑब्झर्व केला पाहिजे तुमचा, कंपल्सरी. हे सगळं व्हिडिओमध्ये आधी क्लिअर केलेलं आहे, पण हा पॉईंट त्याला मुलं जास्त फॉलो नाही करत आहे. म्हणजे सर म्हणजे तुम्ही मॉक टेस्ट देत असताना कोणीतरी तुमचा पेपर ऑब्झर्व केला पाहिजे, ज्यात तुम्ही प्रेशर फील कराल आणि त्या प्रेशरमध्ये तुम्ही कसं रिॲक्ट करताय बघू, थोडी एक चॅलेंज राहते तुम्हाला. किंवा एखाद्याची तुम्ही लाईव्ह मॉक टेस्ट बघा, हा पण एक एक्सपेरिमेंटच झाला. किंवा कधी कधी 20 मिनिट्स फक्त वर्ड प्रॉब्लेम ट्राय करा, हे तर कितीतरी वेळेस सांगून झालेलं आहे. हे बघा, हे सगळे मुद्दे जे आहेत ना, हे मेजर मिस्टेक्स आहेत मुलांच्या,
ज्या की आम्हाला असं वाटतं त्यांनी इम्प्रूव्ह केलं तरी तुमचा भरपूर स्कोर वाढेल. त्यामुळे मे बी हा पॉईंट तुम्हाला माहिती असेल, तुम्ही भरपूर विकली टॉकमध्ये ऐकला असेल, 200 नंबरमध्ये ऐकला असेल, पण आमचं म्हणणं काय तुम्ही फॉलो नाही करत आहे, तुम्हाला याच्यावर वर्क करायचंय. तर लॅक ऑफ एक्सपेरिमेंट्स. ठीक आहे, मग एक्सपेरिमेंट्समध्ये तुम्ही लाईव्ह मॉक टेस्ट बघणं म्हणा, त्यानंतर समजा एखाद्या वेळेस तुम्ही रिझनिंगची मॉक देताय तर डायरेक्ट पहिल्या क्वेश्चन पासून पझल ट्राय करणं, एक्सपेरिमेंट करू शकता. कारण कधी कधी एक्झाम सेंटरमध्ये प्रॉब्लेम येतो, एक्झाम सेंटरला इश्यू येतात, पीसी खराब असतो, मग त्यावेळेस तुम्हाला स्टार्ट टू एंड जावं लागतं. तर हे सगळे जे एक्सपेरिमेंट आहे त्यात माझं स्पेसिफिक म्हणणं आहे लाईव्ह मॉक टेस्ट बघा. तुम्ही कोणीतरी मॉक टेस्ट तुमची ऑब्झर्व करायला पाहिजे. तुमच्या रिडिंगमध्ये कोणी ना कोणी सिनियर असणार आहे, घरी जरी कोणी फॅमिली मेंबर असेल त्यांना बसवून ठेवा, भले त्यांना त्यातलं जास्त कळते त्यांना बसवून ठेवा, त्याच्याने पण तुम्हाला प्रेशर येऊ शकतं. तर हे एक्सपेरिमेंट्स नक्की करा. आणि हे सगळे एक्सपेरिमेंट 200 नंबरमध्ये सांगितलेलं ऑलरेडी कसे करायचे, कोणते करायचे. ठीक आहे, ऑनलाईन क्विज देताना एक मुलांचा प्रॉब्लेम होतोय, फक्त नावाला क्विज देणं, कसं तरी अटेम्प्ट करणं, ते फुलं पाडणं, बस एवढंच. त्याच्यानंतर त्याचा अनालिसिस नाही करत, ही खूप मोठी कंप्लेंट आहे. तर मॉक ऑनलाईन, त्यामुळे मग मला कधी कधी असं वाटायचं की तुम्ही पीडीएफ सॉल्व्ह करा, म्हणजे पूर्ण तरी आपण सॉल्व्ह करतो. मुलं काय करतात, ऑनलाईन क्विज देतात, द्या, काही हरकत नाही, रँक येतो, ऑल इंडिया रँक, तेवढंच बघताना खुश होता. पण त्याचं डीप अनालिसिस करा, आणि नॉट जस्ट तुमचे फक्त जे क्वेश्चन राहिले त्याचं नाही, जे राईट आले त्याचं पण. ठीक आहे, लॅपटॉप यूज करा. हा एक मुलांचा प्रॉब्लेम दिसतोय आम्हाला, लॅपटॉप यूज नाही करत आहे, बरेच जण मोबाईलवरती देतात. मोबाईलवरती आणि लॅपटॉपवरती देण्यामध्ये बराच फरक पडतो. तर ऍटलीस्ट फुल लेंथ टेस्ट ज्या तुमच्या त्या तरी लॅपटॉपवरती गेल्या पाहिजे, भले क्विजेस वगैरे इकडे असल्या तरी चालेल. ठीक आहे, वर्ड प्रॉब्लेमचे एक्स्ट्रा टॉपिक्स. आता स्वामी सरांचा फीडबॅक आहे की ज्या मुलांचं भरपूर प्रिपरेशन झालेलं आहे, त्यांच्याकडे टाइम आहे, त्यांनी ऍटलीस्ट वर्ड प्रॉब्लेमचं 1 स्टार 2 स्टार तरी क्लिअर करायला पाहिजे सगळ्या टॉपिक्सचं. ज्यांच्याकडे टाइम आहे त्यांनी हा विचार करा. हाही मुद्दा आधी एक्सप्लेन केला होता आपण. वर्ड प्रॉब्लेम, अरिथमॅटिकचा रट्टा, हा तर खूप मेजर कंप्लेंट आलेली आहे मुलांची. त्यांचं असं म्हणणं की सर मुलं करतात, समजा आता एसएससीच्या नोट्स मधनं करता आणि नंतर म्हणतात सर मला बाहेरचे क्वेश्चन आले तर जमत नाही. का? प्रॉपर कोर रट्टा मारून ठेवलेला आहे. सर रट्टा म्हणजे तुम्हाला काय म्हणायचं, याच्यासाठी बघा मी मागे पण बोललो, हा एक प्रॉपर स्पेशल व्हिडिओ बनवलेला आहे की नेमकं रट्टाला अवॉइड कसं करायचं. हे जरी नाव तुम्ही युट्यूबवर टाकलं ना, राईट प्रोसेस टू ओव्हरकम वर्ड प्रॉब्लेम फोबिया, तर हा पॉईंट तुमचा क्लिअर होईल. तुम्हाला एक्सप्लेन करायचंय, कोणाला तरी डिस्कस करायचंय की हा प्रॉब्लेम असा का घेतला, इथं एक्सच का घेतला, इथं वाय का घेतला, इथं हे का नाही घेतलं, इथं 100 का अज्युम केलं, या केसलेटला आपण डायरेक्ट 5व्या लिंकला का गेलो, पहिली लिंक का नाही पकडली, पझलमध्ये तुम्ही डायरेक्ट 6व्या नंबरची लिंक का पकडली. तुम्ही नुसतं हे नका बघू की सर मला सॉल्व्ह करून द्या, सरांनी 6व्या नंबरची लिंक घेतली, अरे वा सर किती भारी, पण सरांनी हे का घेतलं, हे ना डिस्कशन होणं गरजेचं आहे. तर हे पझलचं सगळ्याच प्रकारे असतं, पण आपल्याला स्पेसिफिकली वर्ड प्रॉब्लेमला करायचं. म्हणून तुम्ही एखाद्या टॉपिकचे समजा ॲव्हरेज टॉपिक त्याचे 50 क्वेश्चन जरी केले असेल काही प्रॉब्लेम नाही, पण ते 50चे 50 तुम्हाला पूर्ण क्लिअर पाहिजे की ते हे असं का केले. मुलं रट्टा मारतायत त्याला, फक्त त्यांना स्टेप्स माहिती, का माहित नाही, सरांनी सांगितलं म्हणून मी करतोय. तसं नका करू, त्याला अवॉइड करा. आणि त्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण डिटेलमध्ये बघा, याच्यामध्ये सांगितलेलं आहे की कसं करायचं म्हणून. ठीक आहे, त्यानंतर हा एक प्रॉब्लेम त्यांना दिसलाय टाइम टेबलमध्ये की मुलांचा जो वीक एरिया आहे, एक्झाम्पल म्हणून समजा मॅथ्स वीक आहे, तर मॅथ्सचा दिवसभराचा टायमिंग कमी आहे, किंवा एक्झाम्पल इंग्लिश वीक आहे तर इंग्लिशचा दिवसभराचा टायमिंग कमी आहे, आणि स्ट्रॉंग एरियाजवरती जास्त फोकस केलं आहे, हे थोडंसं चुकीचं आहे. मग काय करायला पाहिजे सर, तुमचा जो सब्जेक्ट वीक आहे ना त्याच्यावर तुमची जास्त हे पाहिजे, टायमिंग इन्व्हेस्टमेंट पाहिजे. सपोज तुम्ही 10 तास अभ्यास करतात, ऍटलीस्ट 4-5 तास तुमचा वीक एरियावरती पाहिजे, स्ट्रॉंग एरियावरती नाही पाहिजे. तर हे थोडंसं एकदा तुम्ही चेक करा, नीट शांततेत बसून चेक करा की तुम्ही जो काय शेड्यूल बनवलेला आहे त्यात वीक एरिया आणि स्ट्रॉंग एरिया जे आहेत तुमचे ते खरंच कव्हर झाले का. काही जणांचं तर इतकं शॉकिंग आहे, हे बरंच आम्हाला म्हणजे पुरंदर सरांनी, ओम सरांनी फीडबॅक दिले आहेत सगळ्याच फॅकल्टीने, आता प्रत्येकाचं नाव नाही सांगत मी, की त्यांचा टाइम टेबल जर बघितला म्हणे सर, तर त्यांचा जो वीक एरिया त्याच्यासाठी त्यांची इन्व्हेस्टमेंटच नसते, ते त्याच्यावरच करत राहता फक्त. जसं की आता भरपूर जण तुम्हाला दिसतील, सर माझं इंग्लिश वीक, इंग्लिशमध्ये रिझल्ट जात आहे, पण त्याच्यावर करतो काय तुम्ही, आणि जर फक्त रीडिंग करताय विथ अंडरस्टँडिंग आहे का. तर ह्याला ना तुम्ही शांततेत बसून नोट डाऊन करायचं, सगळं लिहून घ्या आणि खरंच ऑब्झर्व करा की आपण कुठे लॅक करतोय, तर तुमची इम्प्रुव्हमेंट होईल. नाही तर तुम्ही आता ज्यांनाही कॉन्टॅक्ट केला असेल, ज्यांनाही कॉन्टॅक्ट केला असेल, सगळ्यांनी तुम्हाला एकच उत्तर दिलं असेल की वीकली टॉक 200 आणि 250 बघा. ते ह्याच्यासाठी बघा की पहिले हे पूर्ण अनालिसिस घेऊन या, मग तुम्हाला आम्ही पुढे सपोर्ट करू शकतो. जर तुमची ही क्लॅरिटीच नाहीये की आपण कुठे स्टँड करतोय, तर मग कसं सांगणार आहे. ठीक आहे, कारण मुलांना असं विचारलं ना, बाबा सिलॉजिझम येतं का, येतं, हे येतं का, सगळं येतं हो म्हणतात ते, पण खरंच त्याच्यावर तेवढी वर्क केलेलं आहे का ते कळत नाही. आणि नवीन आणि जुन्या मुलांसाठी सर इम्पॉर्टंट काय आहे, आता बघा माझ्या साईडने असं जेवढा अनुभव आहे आमचा सगळ्यांचाच, म्हणजे पूर्ण टीमचा, त्या सगळ्या टीमनी पॉईंट दिले, मी एकट्याने नाही दिले, मी फक्त तुम्हाला डिलिव्हर करतोय. न्यू स्टुडंटनी काय करायला पाहिजे, तर सगळ्यात पहिले ना आजच्या डेटला थोडं पेशन्स ठेवा. नवीन मुलं जेव्हा बॅच जॉईन करता, रिडिंग जॉईन करता, क्लासेस जॉईन करता किंवा युट्यूबवर प्रिपेअर करता, त्यांना खूप लवकर सगळ्या गोष्टी पाहिजे. खूप लवकर वाला जमाना ना आत्ता तर नाहीये बॉस. मी जेव्हा बघितलं तर 2014-15 पासून या फील्डमध्ये 11 वर्ष होत आले. 14-15-16 असं होतं की तुम्ही जॉब करत करत साईड बाय साईड पार्ट टाइम जॉब करत करत आरामात रिझल्ट काढू शकतो. काही एवढी मोठी गोष्ट नव्हती. 4 सब्जेक्ट असायचे, एखाद्या सब्जेक्टमध्ये थोडासा स्कोर करा, बाकीचे 3 सब्जेक्ट फक्त पास होऊन. आता तसं नाहीये, आता सगळ्या सब्जेक्टमध्ये स्कोर करावा लागतो, आणि एखादा सब्जेक्ट जो अवघड जातो आपल्याला, तो आपण डिसाईड नाही करत, तो पेपर सेंटर डिसाईड करतो त्या दिवशी कुठला अवघड टाकायचा आहे. त्यामुळे तुम्हाला आता ना मेहनत करून रिझल्ट आणावं लागणार आहे. फ्लूकमध्ये तुक्के मारून लक बाय चान्स झालं असं आता तुम्हाला दिसणारच नाही अशा कोणाचे रिझल्ट की सर यांचा काहीच अभ्यास नव्हता केला तरी होऊन गेलं. आता नाही, हे 2015-16 त्यावेळेस होत होतं, आता नाही होते. तर पहिली गोष्ट, नवीन मुलांनी ना थोडे पेशन्स ठेवा, टाइम लागणार आहे आणि टाइम द्या.
आणि आजकाल फक्त प्रिपरेशनमध्येच नाही, लाईफमध्ये पण जरी बघितलं ना पुढे गेल्यावर सगळ्या ठिकाणी टाइम द्यावा लागतोय. कुठलीच गोष्ट आता फ्रीमध्ये सोपी इझिली नाही भेटत आहे, मेहनत करावं लागणार आहे. पहिलं ना ही मेहनत करण्याची तयारी ठेवा. जर कोणी असं येत असेल बँकिंग फील्डला की हा माझं काही नाही होते म्हणून चालू मी पटकन एक एक्झाम काढून घेतो, तर तो जमाना राही नाही राहिलेला. हे पहिलेच क्लिअर करा. ठीक आहे. बऱ्याच जणांच्या आयटी मधल्यांचे फोन येतात की सर जॉब सोडून देतो, पटकन एखादा जॉब घेतो आणि नंतर मी युपीएससी प्रिपरेशन करतो. पटकन जॉब नाही भेटत, त्याला टाइम लागेल, मेहनत लागेल आणि एक प्रोसेस लागेल. ती प्रोसेस फॉलो करा. ती प्रोसेस नाही होते. मे बी एखादी केस राहू शकते बरं का, की सर यांनी तर काहीच नव्हतं केलं, पण तुम्हाला त्याच्याबद्दल डिटेल नाही माहिती त्यांनी खरंच तेवढं केलं होतं की नाही. बरेच मुलांना ऑलरेडी प्रिपरेशन बरंच झालेलं असतं पण सांगत नाही. मला त्यांच्याबद्दल काही बोलायचं नाही, पण तुम्ही चुकीचा माइंडसेट घेऊन करतायत असं मला वाटतंय. तर तुम्ही तो नका विचार करू की सर यांनी सांगितलं 2 महिने त्याची इम्प्रुव्हमेंट झाली, पण त्याच्या अगोदर त्यांनी 6 महिने प्रिपरेशन केलं असेल ना, तुम्हाला माहित नाही ना ते. असं होतं बऱ्याच वेळेस. म्हणून नवीन मुलांनी घाई नका करू. मे बी रिडिंग मध्ये बसलेले, बॅच चालू आहे, चला एसबीआयच्या मॉक देतो, आरबीआयच्या मॉक देतो, गरज नाहीये. बॅच चालू असताना बॅचवरच फोकस करा. हळूहळू स्टेप बाय स्टेप करा. सो नवीन मुलांनी पहिले कॉन्सेप्ट प्रॉपर क्लिअर करा. स्लो अँड स्टेडी जा. हळूहळू क्लिअर करा. घाई करतात खूप जास्त, ती घाई नको व्हायला. त्यानंतर क्वालिटी पेक्षा तुम्ही क्वांटिटीवर जास्त फोकस करा. नवीन मुलांनी क्वांटिटी, तुम्हाला खूप जास्त प्रॅक्टिस करावं लागणार आहे. आता जुने मुलं झाल्यानंतर त्यांना क्वालिटीवरतीच फोकस करावं लागेल कारण त्यांची खूप प्रॅक्टिस झाली असते. पण नवीन मुलांनी भरपूर प्रॅक्टिसची तयारी ठेवा. म्हणजे नंबर सिरीजचे 500 क्वेश्चन झाले पाहिजे, कंपॅरिझनचे 500. एवढी प्रॅक्टिस झाल्यानंतर तुमची बरोबर नजर बसून जाईल त्याच्यावर. ठीक आहे. ऑब्झर्वेशन. आता ऑब्झर्वेशन म्हणण्यापेक्षा मला त्याला लर्निंग पण म्हणायची होती. लर्निंग काय सर? आता जर समजा तुम्ही काही प्रॅक्टिस करता त्यात तुमच्या मिस्टेक झाला, तर त्या लर्निंग म्हणून त्याला पकडा. लगेच डिप्रेशनमध्ये जाणं, फ्रस्ट्रेट होणं, सोडून देऊ का, ह्या कन्क्लुजनवर नका जाऊ. मिस्टेक्स जर झाल्या, नंबर सिरीजमध्ये काही मिस्टेक झाली किंवा डीआय मध्ये झाली, तर त्याला लक्षात ठेवा की ही मिस्टेक माझी परत नाही झाली पाहिजे. ही लर्निंग पाहिजे. जसप्रीत बुमराह खूप बेटर एक्झाम्पल आहे. जसप्रीत बुमराहची एवढी इम्प्रुव्हमेंट का झालेली आहे, जेवढं मी त्याला ऑब्झर्व करतो, जेवढं मला क्रिकेट कळतं, त्याची लर्निंग प्रोसेस फार फास्ट आहे. म्हणजे त्याच्याकडे एकदा मिस्टेक झाली ना, ते डोक्यात फिट करून घेतो, बस मला हे परत चूक नाही करायची. आणि तो ऍक्च्युअली नाही करत बरं का. आणि तो बऱ्याच इंटरव्ह्यूमध्ये बोललेला पण होता की मी प्रत्येक वेळेस ना ऑब्झर्व करतो, भले दुसऱ्या टीमची बॉलिंग चालू असेल, मी ऑब्झर्व करतो की काय करतात, यांच्याकडनं काय मिस्टेक होती, ती मिस्टेक मला नाही करायची. तर ह्या जर लर्निंगवर तुम्ही फोकस केला तर मग हे प्रिपरेशन लवकर होऊन जाईल. म्हणजे इतके दिवस जर लागत असेल प्रिपरेशनला, एक आयडियल. पण जर तुम्ही मिस्टेक्स परत करत राहिले तर मग हे एवढा मोठा पसारा होऊन जाईल. आणि जर एवढं लागत असेल तुम्हाला वाटतंय तुम्ही इमानदारीने करताय ना, तर ऍक्च्युअली त्याच्या आधीच लवकर तुमचं सिलेक्शन होऊ शकतं. तर हे ना यासाठी हे ऑब्झर्व करत राहा, त्याला इम्प्लिमेंट करत राहा. टाइम द्या थोडासा. नवीन मुलांसाठी मी म्हणलं टाइम द्या. आणि सगळ्यात महत्त्वाचं मग हे सगळं होत असताना रेग्युलर टीचरला, मेंटरला भेटणं कॉन्स्टंट चालू ठेवा. याच्याने बऱ्यापैकी तुम्ही त्या फ्लोमध्ये राहणार. आणि जुन्या मुलांनी सर, जुन्या मुलांसाठी मला असं वाटतं की सगळ्यात महत्त्वाची फेज की सर भरपूर दिवस झाले आजी माझीचा टॅग लागला आम्हाला जुने मुलं म्हणून आमची रिडिंगमध्ये जागाही वेगळी बनवलेली आहे रिडिंगवाल्यांनी, असं पण काही असू शकतं, आहे बऱ्याच रिडिंगमध्ये. तर असं जर काही असेल तर माझी सगळ्यात पहिली रिक्वेस्ट आहे जुन्या मुलांना, स्वतःला मधल्यामध्ये कोसत बसण्यापेक्षा, विचार करत बसण्यापेक्षा, मी डिप्रेशनमध्ये चाललो हे ते ह्या सगळ्या गोष्टींपेक्षा ना थोडंसं बाहेर या आणि शेअर करा. शेअरिंग जास्त इम्पॉर्टंट राहील. कोणासोबत सर, मी जो सगळ्यात पहिले पॉईंट बोललो की तुमचा फ्रेंड सर्कल चांगला पाहिजे, तिथं शेअर करा. ठीक आहे. जेवढं होईल तेवढं तुम्ही ओपन अप व्हा. सगळ्यात मेन तर फॅमिली मेंबर्स असतात अशा बाबतीत. फॅमिली सोबत जे आहे ते खरं खरं सांगा. जेवढं होईल तेवढं जुन्या मुलांनी शेअरिंगवर फोकस करा. शेअरिंग केल्यानंतर तुमचं बरंचसा अर्धा लोड कमी होईल जाईल, शोल्डरवरचं बर्डन कमी होऊन जाईल. तर शेअरिंग सगळ्यात जास्त ठेवा. त्याच्यानंतर एक्सपेरिमेंट्स करत राहा. आता तेच मॉक टेस्ट देऊन तुम्हाला बोर होत असेल, मग तुम्ही एखाद्याची लाईव्ह मॉक टेस्ट बघा, त्याला म्हणावं तू माझे लाईव्ह मॉक टेस्ट बघ. याने काय होऊन जाईल, तुमचा कॉन्फिडन्स खूप वाढेल. जुन्या मुलांना कॉन्फिडन्सची खूप गरज राहते. तर यांनी खरंच अभ्यास पण होईल. आता बरेच मुलं सध्या सिलेक्ट झालेले आरआरबी मध्ये आत्ता, तर ते म्हणतो सर आम्ही काय करू, आम्हाला थोडंसं कंटाळा येतो अभ्यास करायचा. म्हटलं तुम्हाला जेवढी मदत करता येईल ज्युनियर्सला तेवढी मदत करा. ते जर म्हणत असतील सर आम्ही तुमची लाईव्ह मॉक टेस्ट बघू का, हा बघा. त्याच्यामुळे काय होईल, तुमचा ऑटोमॅटिकली अभ्यास होईल, कॉन्फिडन्सही वाढेल. त्यांना सपोज त्यांना म्हणायचं की बाबा इंग्लिशचं कसं प्रिपरेशन करू, त्यांना गाईड करा, थोडंसं बोला त्यांच्याकडनं की हे जर केलं ना तुम्ही, जेवढे पण एक्सपेरिमेंट्स करताय, दुसऱ्यांना मदत करताय, जुन्या मुलांना कारण तेच करून बोर होता ना, त्याच्यावर जास्त फोकस ठेवा. त्यानंतर होईल तेवढं लाईव्ह करा, कारण तुम्हाला प्रेशरमध्ये टाकायचं. आता बऱ्याच मुलांचे कंप्लेंट असे असते की सर मला सगळं येतं, इथं सगळं येतं, 95+ येतो, पण एक्झाम लागल्यावर गडबड होते. मग त्याच्यासाठी सांगितलेलं आहे की तुम्ही युट्यूबचे लाईव्ह सेशन करा, टेलिग्राम लाईव्ह करा. आता बरेच मुलं टेलिग्रामचं इतकं छान सेशन घेतात. समजा पुरंदर सरांचं एक्झाम्पल घेतलं, एवढं भारी चालू आहे लॉजिकचं सेशन, पण काय करतात ते सगळ्यात संध्याकाळी आम्ही सगळे पझल सॉल्व्ह करतो. नंतर करण्यात काय पॉईंट आहे, नंतर तर तुम्हाला माहितीच आहे ते पझल तसे पण तुम्हाला येणारच आहे. लाईव्ह करण्याचा प्रयत्न करा. मग ते भलेही युट्यूबवर असो, टेलिग्रामवर असो, ग्रुपमध्ये करत असाल तर तुम्ही पझल सॉल्व्ह करताय, कोणतरी ऑब्झर्व करताय, होईल तेवढं स्वतःला प्रेशरमध्ये टाकण्याचा प्रयत्न करा जुन्या मुलांनी. आणि ट्रस्ट मी स्वतःच्या मनाला विचारा, खरंच तुम्ही यातल्या किती गोष्टी करताय, खरंच किती गोष्टी करताय. तुम्ही म्हणाल सर या सगळ्यांनी करते, सगळ्या केल्यानंतर लगेच तुम्हाला इम्प्रुव्हमेंट दिसेल. आणि क्वालिटीवरती फोकस करा. तुम्ही क्वांटिटीवरती नका फोकस करू जुन्या मुलांनी. जस्ट फक्त नावाला करायचं म्हणून नका करू. तुम्ही आता थोडंसं क्वालिटी मटेरियलवरती बघा. आणि क्वालिटी मटेरियल, रिलिव्हंट मटेरियल कुठे राहील ते मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे एकदम डिटेलमध्ये. फक्त तेवढं तुम्ही ट्रस्ट ठेवून एका लेंथ पर्यंत त्याला फॉलो करा. आणि मेंटॉर्सला भेटणं तर खूप गरजेचं राहील जुन्या मुलांचा. तेच आता शेअरिंग करायची म्हटल्यानंतर फ्रेंड सर्कलमध्ये फॅमिली सोबत तर होईलच, त्यानंतर मेंटॉरकडे होईल. आणि सर हा इगोवाला एक पार्ट खूप येतोय जुन्या मुलांचा. मला बरेच दिवस झाले, मी कशाला जाऊ सरांना
भेटायला, मी काय करेल माझं सिलेक्शन झाल्यानंतर भेटेल. जेही स्टुडंट हा व्हिडिओ बघताय आणि तुम्हाला असे जर नमुने तुमच्या आजूबाजूला दिसताय की यार असे खूप जण आहेत सर, ज्याला आम्ही बऱ्याच वेळेस बोललो की यार विकली टॉक बघितला का, सरांना भेटला का, मॅडमला भेटला का, कधी काही भेटला का, भेटण्यापेक्षा ऍटलीस्ट एवढं बघितलं का, एवढं जरी म्हटलं तरी ते म्हणता नाही आता नाही बघत, आम्ही आता बरेच दिवस झाले आम्हाला, आम्ही नाही बघत आणि आता आम्ही डायरेक्ट सिलेक्शन झाल्यावर सरांना घेऊन जाऊ, भेटायला जाऊ. तर हे प्लीज त्यांना म्हणा बाजूला ठेवा, त्यांना हा व्हिडिओची लिंक पाठवून द्या म्हणा प्लीज माझ्यासाठी, भाऊ दादा ताई एवढा व्हिडिओ बघून घ्या. कारण की सिलेक्शन झाल्यानंतर भेटण्यात काय पॉईंट आहे, त्यानंतर तर पार्टी करणारच आहे आपण, पण त्याच्या अगोदर भेटणं गरजेचं आहे ना. तर त्यामुळे प्लीज जुन्या मुलांना हे सांगा की तुमचा इगो थोडा बाजूला ठेवा म्हणा. आणि हा इगो फक्त टीचरला भेटण्याचा नाही म्हणते मी, हा इगो मी हे पण म्हणतो की जर तुमच्या ज्युनियर सोबत तुम्ही प्रिपरेशन करताय त्यांच्याकडनं काही गोष्टी शिकायला भेटतात तर त्या घ्या. असा विचार न करू की मी त्याचा का बरं ऐकू, मी फक्त माझ्या हायर ऑथॉरिटीचं ऐकल, मी माझ्या कोणत्या तरी सिनियर मित्राचं ऐकल नाही, ते मे बी त्यांच्याकडे पण काहीतरी पॉईंट असू शकतात. हा जुन्या मुलांनी आपण थोडंसं नीट बघा. ठीक आहे, चलो जायचं पुढे. ह्या होत्या कॉमन मिस्टेक्स ज्या मुलं खूप करताय. आणि हे सगळं जेवढ्या पण कॉमन मिस्टेक आहे या आम्ही सगळ्या एसएससी टीमनी जेवढं पण अनालिसिस केलं होतं त्या सगळ्यांकडनं विचारून हे सगळे पॉईंट्स आणलेले आहेत, ज्याला आम्ही भरपूर क्रेडिट स्टुडंटलाही देऊ, कारण स्टुडंटनी त्यांना ते सगळं सांगितलं, त्यांनी पुढे कन्वे केलं. आता याचा पुढचा महत्वाचा मुद्दा काय बघा, खूप महत्वाचा, की ज्यांना ऑनलाईन काउन्सिलिंग करायची आहे तर ऑनलाईन काउन्सिलिंगसाठी तुम्हाला आता काय काय करायचं. आता भरपूर मुलं हा जो व्हिडिओ बघताय 2025चा आपला जो काय प्लॅन आहे, हा स्टडी प्लॅन, याच्यात त्यांचं म्हणणं असेल की सर हो आम्हाला ही काउन्सिलिंग करायची असते, पण बऱ्याच वेळेस बऱ्याच विकली टॉकमध्ये मुलं विचारतात सर कसं करायचं, कुठे करायचं, कोणाला कॉन्टॅक्ट करायचं. तर आम्ही त्यांना म्हणतो की विकली टॉक 200 बघा, 250 बघा, म्हणजे हा पार्ट बघा व्यवस्थित. तर ऑनलाईन काउन्सिलिंगसाठी तुम्हाला करायचं काय, सगळ्यात पहिले स्टुडंटने ऍटलीस्ट 3 तरी प्रीच्या मॉक द्यायला पाहिजे. मुलं एक मॉक देता आणि लगेच सर मला हे जमत नाही ते जमत नाही पूर्ण रामायण सांगता. ऍटलीस्ट 2-3 द्या, म्हणजे एक थोडंसं ऍटलीस्ट ते व्हॉल्यूम तरी मोठं पाहिजे ना चेक करायला. तर 2 ते 3 तरी तुमच्या ऍटलीस्ट 3 मॉक टेस्ट दिलेला पाहिजे तुम्ही. ठीक आहे, त्याचे स्क्रीनशॉट आणि अनालिसिस त्याचा स्कोर तुम्हाला शेअर करायचा आहे. कसा हे मी पुढे सांगतोच कसं शेअर करायचं. ओके, त्यानंतर स्टुडंटनी जे शेड्यूल आहे अपॉइंटमेंट अपॉइंटमेंट विथ मेंटर जे आहे ते तुम्हाला मेसेज करायचे टेलिग्रामला. ठीक आहे, प्रत्येक टीचरला कॉल न करत बसू, आता फक्त त्यांना टेलिग्रामला मेसेज करायचा आहे. ठीक आहे, कोणत्या टीचरला त्याचं मी पुढे नाव सांगतो. ठीक आहे, त्यानंतर तुमचं जे काय ऑनलाईन काउन्सिलिंग होणार आहे ती इधर तुमची कॉलवरती होईल किंवा झूमवरती होईल. ठीक आहे, तो मेंटर तुम्हाला एकदम व्यवस्थित सांगेल. मॉकचे प्रेफरन्सेस सगळे हे तुम्ही हवं तर पॉज करून सगळं वाचून घ्या व्यवस्थित. ठीक आहे, त्यानंतर हे कॉल ना रेकॉर्ड करत जा. जोही कॉल तुमचा झूमचा कॉल असेल किंवा ऑडिओ कॉल असेल मेंटर सोबतचा तो रेकॉर्ड करा विथ त्यांची परमिशन. त्यांनाही सांगा, मे बी ते लगेच हो म्हणतील. का बरं सर, ते जे काय बोललेले ते बऱ्याच वेळेस मुलं काय करतात फोनवरती, हा सर हो सर हो सर हो सर कळालं, खूप भारी वाटतं, आणि नंतर घराला विसरून जातात. कधी कधी डॉक्टरकडे गेल्यावर पण होतात, डॉक्टर म्हणतात हे करा ते करा, हे खायचं ते खायचं, इतकं काही सांगतं आपल्याला हो वाटतं, नंतर विसरून जातो डॉक्टरने काय सांगितलं होतं, साधी एक्सरसाइज सांगितली तरी विसरून जातो. तर हे ना सगळं लिहून ठेवायला पाहिजे. म्हणून मी तुम्हाला म्हटलं नोटबुक घेऊन बसा. तसंच तुम्ही जेव्हा पण मेंटर सोबत बोलणार आहे ना त्यावेळेस तो कॉल रेकॉर्ड करा आणि त्यातनं बघा पॉईंट्स की यार त्यांनी सगळे, कारण हे बघा मेंटर तुम्हाला जे सांगणार आहे ना तो रोज 50 जणांना ते सांगतोय, तर त्याला एकदम क्लिअर आयडिया की याला काय सांगायचं आणि काय नाही सांगायचं. पहिली गोष्ट त्याच्यावर ट्रस्ट ठेवण्याचा प्रयत्न करा, कारण त्यांना तेवढा अनुभव आहे ना त्यातला. त्यामुळे ते कॉल रेकॉर्ड करून तुम्ही त्याच्यावरती परत विचार करू शकता. ठीक आहे, आणि नेक्स्ट टाइम तुम्ही जेव्हा व्हिजिट करताय तेव्हा ते सगळं तुमचं रेकॉर्ड पाहिजे की अरे हो ओके मास्टर सरांनी हे सांगितलं होतं आपण एवढं केलं, किंवा सरांनाही सांगतील सर तुम्ही हे सांगितलं होतं पण हे माझ्याकडनं नाही झालं, मी आता काय करू, मग ते तुम्हाला चेंज करून देते. ठीक आहे, त्यानंतर 7 ते 10 दिवसानंतर, 12 दिवसानंतर, 15 दिवसानंतर तुम्ही जसं कम्फर्टेबल आहे तसा तुम्ही फॉलोअप घ्या पहिल्या वेळेस. नेक्स्ट टाइम तुम्हालाच मेंटर सांगाल तुमचं बघून की यार तुमचं असं असेल, तुम्ही 15 दिवसांनी कॉन्टॅक्ट केला तरी चालेल, तुम्ही 10 दिवसांनी केला तरी चालेल, तुम्ही 12 दिवसांनी केला तरी चालेल, तुमच्या त्या सिच्युएशननुसार. ठीक आहे, तर हे सगळं तुम्ही इमानदारीने फॉलो करा. आणि ऑनलाईन मेंटरशिप जी आहे ती अवेलेबल आहे, ते सगळ्यांसाठीच अवेलेबल आहे तुम्ही नीट बघितलं तर. पण ज्यातले जे सिन्सिअर आणि रेग्युलर स्टुडंट आहे त्यांना मग जास्त फोकस केला जातो. बऱ्याच वेळेस मुलं 4-4, 5-5 महिन्यानंतर कम्युनिकेट करतात, मग कसं काय सांगणार आहे मला सांगा. हे रेग्युलर बेसिसवर झालं तर तुम्हाला याच्यामध्ये रिझल्ट दिसेल. आणि हे बरेचसे जे आता स्टुडंट सिलेक्ट झालेले तुम्ही या व्हिडिओच्या अगोदर त्यांचे पोस्टर बघितले असतील, 2025चे नवीन येऊन जातील, या सगळ्यांचं तेच म्हणणं की यार रेग्युलर याच्यामुळे खूप फायदा झाला. बरं, आता मेंटरकडे जाताना तुम्हाला सगळ्यात इम्पॉर्टंट काय काय घेऊन जायचंय, प्लस तुम्ही याला सर वेगळं नाव पण देऊ शकता शेड्यूल प्लॅनर. मला असं वाटतं 2025च्या या व्हिडिओमधला हा सगळ्यात बेस्ट आणि सगळ्यात महत्वाचा आणि सगळ्यात युनिक पॉईंट असणारी, हे तुम्ही सगळ्यांनी फॉलो करा. एक तुमचं रिझोल्युशन म्हणून तुम्ही याला स्टार्ट करू शकता. काय करायचं सर, एक शेड्यूल प्लॅनर तुम्हाला बनवायचं. यासाठी आम्ही एक्झाम्पल दिलेलं आहे ईश्वर लाटेचा, जो आपला आरबीआय मध्ये स्टुडंट आहे. आणि हे बऱ्याच वेळेस आपण चॅनलवरती पण टाकले, पण मुलं फॉलो नाही करते. जेवढे मुलं हा व्हिडिओ बघता या मोमेंटला फक्त स्वतःच्या मनाला विचारा, खरंच तुम्ही हा प्लॅन बनवलेला आहे का. बऱ्याच जणांचं उत्तर सध्या येईल की नाही यार बऱ्याच वेळेस ऐकलं पण कधी केलं नाही. मग इथं करून बघा. करायचं काय, एक्झाम्पल हे ईश्वरचं शेड्यूल क्रॅकर आहे. त्यांनी इथं सगळे पॉईंट्स लिहिलेले आहेत, जसं की 20 सिम्प्लिफिकेशन करायचे, कॉन्टचं लाईव्ह सेशन करायचे, एलआरचं लाईव्ह सेशन करायचे वगैरे वगैरे. त्यांनी पॉईंट्स लिहिलेले. ठीक आहे, आता सर हे पॉईंट्स नेमके आम्ही कसं लिहायचं, आम्हाला जर हेच माहित नाहीये की आमच्यासाठी कुठले पॉईंट आहे कुठले नाहीये, तर हे सगळं तुम्हाला ऑलरेडी विकली टॉक 200 मध्ये मी लिहून दिलेलं आहे
की तुम्हाला काय काय करायचंय, किती वाजता करायचंय, किती मिनिट्स करायचे, किती मार्क्स आहे, का आहे, हे सगळं सांगितलेलं आहे. ठीक आहे, म्हणजे तुमचे याच्यावरनं हा वीकली टॉक 200 बरं का, आय होप तुम्ही सगळ्यांनी हा बघितलेला असेल. तर याच्यावरनं तुमचे पॉईंट्स बनणार आहे. बस ते पॉईंट्स तुम्हाला फक्त काय करायचे, या शेड्यूल क्रॅकरमध्ये टाकायचे इथे. ठीक आहे, आता हे पॉईंट्स टाकताना एक मेजर मिस्टेक मुलं काय करतात, एवढे पॉईंट्स टाकता जे की प्रॅक्टिकली पॉसिबलच नाही दिवसभरात करण्यात. तुम्ही पहिले तो विचार करा की लेट्स से दिवसभरात तुम्ही 10 तास अभ्यास करणार आहे, एक्झाम्पल म्हणून, किंवा 8 तास अभ्यास करणार आहे. तर 8 तासामध्ये खरंच किती कव्हर होणार आहे ते बघा. ठीक आहे, आणि त्याला प्रायोरिटाईज करा की सगळ्यात इम्पॉर्टंट कोणते. जे मी आधी बोललो ना की वीक एरिया आणि स्ट्रॉंग एरिया, तर मुलांचा वीक एरियावाले पॉईंट जास्त ठेवा, स्ट्रॉंग एरियावाले थोडेसे कमी ठेवा होतं. तर हे पॉईंट थोडेसे प्रॉपर बनवा, जे की मी तिकडे पण लिहून दिले विथ हे. तर हे सगळे पॉईंट्स, आणि याला डेट वाईज फक्त तुम्हाला राईट अँड रॉंग करायचे. तुम्ही मुलं काय करतात, 10 तारीख म्हणलं की 10 तारखेचं पूर्ण 2-4 पेजेस लिहून काढतात की मी आज एवढं केलं, 11 तारखेला 2-4 पेजेस, 12 तारखेला 2-4 पेजेस, खूप टाइम जाईल. तुम्हाला एक प्रॉपर बनवायचं ऍटलीस्ट वीकसाठी. आता यांनी बघा 10 तारखेपासून 18 तारखेपर्यंत याचं एक 8 दिवसाचं शेड्यूल होतं, आणि याच्यात त्यांनी राईट रॉंग मारलंय. फक्त सगळ्यांना हात जोडून विनंती आहे की राईट जी मारणार आहे ना ती इमानदारीने मार. ही राईटच जर तुम्ही झोपताना सगळ्यात राईट मारून झोपत असाल तर मग काय अर्थ नाही, मग एक पूर्ण बर्बाद आहे पूर्ण प्लॅनच. तर हे एकदम इमानदारीने करा याच्यामध्ये. ह्याच्याने काय होतं, तुम्हाला बऱ्यापैकी क्लॅरिटी येते. स्वतःवरती जो डाऊट घेतात मुलं, तो डाऊट घेणं कमी होईल, आणि त्या मेंटॉरला पण कळते की हा ऍक्च्युली किती करतोय. ठीक आहे, आणि तसंच तुम्हाला इकडे ओके, हे पूर्ण क्रॅकरच कनेक्टेड आहे. ठीक आहे, हे आहे, याच्या पुढे त्यांनी लिहिलेलं आहे. त्यानंतर त्यांनी इकडे पण शॉर्टमध्ये लिहिलं की काय 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 आहे ते तुम्हाला मी अजून लॉंग करून दाखवतो. आता हे बघा, पुरंदर सरांना बऱ्याच जणांनी पाठवलेलं आहे की सर, आणि पुरंदर सरांकडे किंवा कोणत्याही टीचरकडे तुम्ही जेव्हा मेंटरशिप घेणार आहे तर त्यांच्याकडे तुम्ही असं घेऊन जा की सर मी मागच्या 4-5 टेस्ट केल्या, लाईक शॉर्टमध्ये फक्त इतका पर्सेंटेज इतका स्कोर होता. हे नीट बघा तुम्ही की हे असं असं आहे सर, मी मागच्या 5-6 मॉकमध्ये माझा असा परफॉर्मन्स आहे, मागच्या वर्षाच्या एक्झाम्समध्ये असं आहे. आणि एक प्रॉपर नोटबुक बनवा. त्याच्यामध्ये तुमचं हे पण पाहिजे की सर इंग्लिशचं जर मी टॉपिक वाईज बघितलं मागच्या 6 टेस्टचा, आता एक वन टाइम इन्व्हेस्टमेंट आहे, फक्त आरसी वगैरे की किती झालेलं आहे काउंटिंग करणं, हे एवढी काही अवघड नाही तुम्हाला. ठीक आहे, तर हे सगळं सिम्प्लिफिकेशनचे इतके क्वेश्चन राईट होते, आणि हे बरंचसं तुम्हाला ना रेडीमेड मॉक टेस्टच्या एंडला भेटून पण जातं. फक्त याला नीट आपल्याला साचा करून ठेवायचे, जेणेकरून आपल्याला क्लिअर होऊन जाईल की यार आपण मॅथ्समध्ये सिम्प्लिफिकेशनमध्ये अडकतोय का नंबर्स येतं. बऱ्याच मुलांचं असं असतं, सर सिम्प्लिफिकेशन येतं मला, पण प्रत्येक मॉकमध्ये एक चुकलेलं असतं. मग याचा अर्थ तुम्ही स्वतः त्याला निग्लेक्ट करताय. तर हे तुम्हाला स्वतःच्या हँडरायटिंगमध्ये जेव्हा तुम्ही बघाल ना, तेव्हा जास्त क्लॅरिटी येईल की अरे यार खरंच माझा प्रॉब्लेम होता. आणि हा सेल्फ डाऊट जे मुलं घेतात ना, सेल्फ क्लॅरिटी थोडीशी येऊन जाईल. बऱ्याच जणांचा इश्यू असतो, यार मी एवढं करतोय पण माझी इम्प्रुव्हमेंट का नाही होते. इथं कळेल की तुम्ही खरंच करताय का. फक्त मी म्हटलं की हे एकदम इमानदारीने लिहा. जस्ट कोणाला तरी इम्प्रेस करायचंय, शो ऑफ करायचंय, आपले स्क्रीनशॉट इथं टाकायचे म्हणून नका करू. एकदम इमानदारीने करा. जेवढे मुलं व्हिडिओ बघत असतील, तुम्ही खरंच विचारा स्वतःच्या मनाला की एवढं तुम्ही रेकॉर्ड मेंटेन केलेलं आहे का. सर रेकॉर्ड मेंटेन केलं तरच रिझल्ट येतो का. हे बघा, तुम्हाला अशा काही केसेस दिसतील ज्या मुलांचं एक सेल्फ स्वतःचं चालतं, एवढं करायची गरज नाही पडत. पण ठीक आहे, मेजॉरिटी मुलांना मला असं वाटतं ही गरज पडते, कारण एवढे सगळे सोर्सेस आहे आता ऑनलाईनमुळे, तर एवढं सगळं झालेलं आहे, इतका पसारा झाला, इतके रिसोर्सेस झालेले की मुलं कधी कधी ना कन्फ्यूज होऊन जातात. मग त्याच्यामुळे तुम्हाला एसएसए ऍक्टिव्हिटीज पण तुम्ही बघा की नेमका कोणकोणत्या आहेत आणि तुम्हाला कोणकोणत्या फॉलो केल्या पाहिजे. आता मी सगळं वाचून नाही दाखवत, तुम्ही याला पॉज करून बघू शकता की आपले युट्यूबवर किती ऍक्टिव्हिटीज चालतात, टेलिग्रामवर किती चालतात, बॅच नंतर किती चालतात, बॅचच्या आधी किती चालतात. सर हे सगळं कशासाठी आहे. बघा, ॲज अ टीम आम्ही सगळं विचार करतोय की प्रत्येक स्टुडंटसाठी आपल्याकडे सगळ्या काही गोष्टी आहेत का. जर कोणी बेसिक लेवलचं असेल तर त्याच्यापर्यंत पोहोचतोय का, ऍडव्हान्स लेवलचं असेल त्याच्यापर्यंत पोहोचतोय का. सगळ्या गोष्टी कव्हर करण्यासाठीच्या सगळ्या ऍक्टिव्हिटीज आहे, आणि तुम्हाला या थोडंसं डिटेलमध्ये सांगतो मी. तुम्हाला कॉन्टॅक्ट कोणाकोणाला करायचा कुठल्या कुठल्या कामासाठी. आता जसं की तुम्हाला जर समजा या टेलिग्रामच्या ऍक्टिव्हिटीजसाठी जॉईन व्हायचं असेल, टेलिग्रामच्या कोणकोणत्या ऍक्टिव्हिटीज आहे पहिले ते बघा, आणि मग कॉन्टॅक्ट कसं करायचं आहे. QA-LRचं आपलं एक सेशन असतं, टेलिग्राम लाईव्ह तुम्ही खूप ऐकलं असेल. ठीक आहे, LR टेलिग्राम लाईव्ह किंवा QAचं टेलिग्राम लाईव्ह, जेवढे मुलं सिलेक्ट झालेले आहेत ते प्रत्येक जण म्हणतं की यार आम्ही हे केलेलं आहे. याचा अति जास्त फायदा आहे. तर ते जर जॉईन करायचं असेल, इंग्लिश लर्नर्स क्लब करायचं असेल, कॉन्सेप्ट बुस्टर करायचं असेल, तर हे सगळ्यांसाठी सर कॉन्टॅक्ट कोणाला करायचं आहे. तर या सगळ्यांसाठी बघा, आता कॉन्टॅक्ट तर मी सांगून देईल, पण याच्यावर नेमकं करायचं काय असतं. आता बघा, कॉन्ट LR लाईव्ह सेशन आहे. ठीक आहे, याच्यात काहीतरी 14,955 ऑलमोस्ट 15,000 स्टुडंट्स आहेत, आणि एक 2,000 स्टुडंट तरी लाईव्ह असतात त्याच्यात. ठीक आहे, आजच्या डेटला, नंतर बघू, लाईव्ह असतात. तर एवढ्या प्रेशरमध्ये जर तुमचा आन्सर येतोय तर तुमचा कॉन्फिडन्स किती वाढेल. आणि हे पहिल्या दिवशी नाही वाढत, याला हळूहळू करावं लागतं, पण धरून ठेवावं लागतं. तर याचा फायदा काय होतोय. आता याचा फायदा असा आहे की सपोज याच्यामध्ये याच्यात काय सर्च करायचं सर. नाही, याच्यामध्ये नाही ना, हे तर आपलं कॉन्ट LR लाईव्ह सेशन आहे, टास्क. आता याच्यामध्ये सर हे बघा, समजा मी टास्क टाकले. ठीक आहे, आता टास्क टाकल्यानंतर ना तुम्हाला जर असं वाटलं सर मला पझलची प्रॅक्टिस करायची, ते बघा इथे टास्क येत आहेत. आणि किती टास्क आहे सर, या आहेत 24,201 टास्क. बरं सर, या फक्त टास्क नाही नावाला 24, ओके ठीक आहे, 24,000 टास्क आहेत. मी नुसतं टास्क शब्द टाकला, आणि तुम्ही टास्क शब्दच टाका तर तुम्हाला हे बघा
लगेच हे सगळं भेटून जाईल प्रॅक्टिससाठी. पण सर याचा फायदा काय एक्झॅक्टली, तर हे ना रिलिव्हंट मटेरियल आहे. इथं लगभग 2000 मुलं रोज 1.5 तास प्रॅक्टिस करतात. तर त्या 1,500-2,000 मुलं प्रॅक्टिस करतात आणि त्यानंतरचं तर आहेच भरपूर. तर यांच्यासाठी खूप रिलिव्हंट मटेरियल द्यावं लागतं, जे पेपरला येतं. इरिलिव्हंट नाही, हवा करण्यासाठी नाही दिले जात. त्याच्यामुळे जर तुम्हाला असं वाटतं की सर मला ना कळतच नाही मी नेमकं मटेरियल कोणतं वापरू, तर हे सगळ्यात बेस्ट आहे. त्यामुळे क्वांट LR टेलिग्राम लाईव्ह सेशनमध्ये, आणि बरं तुम्ही जरी हे नंतर जरी बघितलं, तुम्हाला फक्त टास्क शब्द टाकायचा आहे त्याच्यामध्ये, बघा सगळं टास्क येतं, सगळं सोल्युशन येतं. आता मोबाईलमध्ये केल्यावर पण तुम्हाला अजून भरपूर ऑप्शन दिसतील, मी तर त्याच्यावरती दाखवतोय तुम्हाला. ते बघा सगळं आहे, ठीक आहे. आणि ही एक टास्क नाहीये, अशा भरपूर टास्क आहे, ठीक आहे. किती याच्या 24,000 आहे. बरं हे डे वाईज पण जाऊ शकता तुम्ही आणि भरपूर करू शकता तुम्ही, मोबाईलवरती पण पटापट होऊन जाते, काही मोठी गोष्ट नाही. तर हे झालं क्वांट LR लाईव्ह सेशनचं, ठीक आहे. बरं सर याच्यानंतर मी तुम्हाला बोललो इंग्लिश लर्नर्स क्लब ना. आता इंग्लिश लर्नर्स क्लबचं कसं करायचंय सर, आता इंग्लिश लर्नर्स क्लबचा काय फायदा, याच्यात एक 13,000 पर्यंत स्टुडंट्स आहे. याच्यामध्ये समजा तुम्ही एक RC टाकलं फक्त, ठीक आहे, मी एक RC नाव टाकलंय फक्त. आता RC टाकल्यानंतर 1213 मेसेजेस आलेत. बरं आता हे सगळे RC असे आहेत की जे एक्झामसाठी कामाचे असतील, इरिलिव्हंट RC नाहीये. बऱ्याच वेळेस काय होतं सर मी RC बघितला पण खूपच मोठा आहे, कामाचा नाहीये. आणि मग हे RC सर, आता हे काय, तुम्ही हा जरी RC बघितला त्याच्यामध्ये हे बघा सगळं जसं पेपरला असतं तसं पूर्ण अंडरलाईन केलंय, त्याला बोल्ड केलेलं आहे, त्याच्यावरती क्वेश्चन्स आहे, त्याच्यावरती आन्सर्स आहे, हे सगळं आहे त्याच्यावरती, ठीक आहे. ओके, बरं RCच आहे का सर फक्त, नाही. आता समजा तुम्हाला क्लोज टेस्ट टाकायचं, तुम्ही फक्त CT टाका. आता क्लोज टेस्ट जर टाकलं ते बघा ही आली तुमची क्लोज टेस्ट. हा, हे पूर्ण जसं पेपरला असतं तसं, म्हणजे हे सगळं तुम्हाला रेडीमेड मटेरियल भेटतंय. बरं लाईव्ह करायचं तर रोज लाईव्ह असतंय, त्या टाइमला फक्त तुम्हाला टेलिग्रामला लाईव्ह थांबायचंय, म्हणजे एकदम व्यवस्थित अभ्यास होईल. बऱ्याच मुलांच्या कंप्लेंट असतात सर माझ्याकडनं अभ्यास होत नाही, माझ्याकडनं अभ्यास करून घेतला पाहिजे. मग पुरंदर सर एवढी मेहनत करताय तुमच्यासाठी आणि पूर्ण टीमच मेहनत करते. हे बघा हे सगळे त्याच्यावर क्वेश्चन्स आहे, आन्सर्स आहे सगळ्यांचे, ठीक आहे. आणि जेही स्टुडंट सिलेक्ट झाले तुम्ही त्यांना विचारा, ते तुम्हाला सांगतील. आणि असं सर सगळ्याच ठिकाणी आहे का, यस, ठीक आहे. आता हे झालं तुमचं इंग्लिश बद्दलचं. तसंच कॉन्सेप्ट बुस्टर आहे. आता कॉन्सेप्ट बुस्टर काय सर, याच्यामध्ये सगळे वर्ड प्रॉब्लेमचे टॉपिक्स प्रिपेअर होतात. एक्झाम्पल म्हणून समजा मी पर्सेंटेज टाकतोय, ठीक आहे. साधं पर्सेंटेज टाकलं तरी पण येईल, किंवा पर्सेंटेज 1 टाकू हे इथं. आता हे पर्सेंटेज टॉपिक टाकलंय, त्याच्यावर सगळे ओके संपलेलं आहे हे वरती आहे, त्याच्यावर सगळे पर्सेंटेजचे क्वेश्चन्स आहे, ठीक आहे. हे मी इकडे गेलो वाटतं, पर्सेंटेज 1 टाकून बघू. हा हे ठीक आहे. आता हे बघा, गेट रेडी फॉर लाईव्ह सेशन राऊंड 22 नंबरचा राऊंड चालू आहे आणि असे राऊंड दर 1.5-1.5 महिन्याला चालू राहतात. बरं सर हे सगळं आम्हाला कळलं कुठे, तर टेलिग्राम वरती मेन चॅनल वरती टाइम टेबल मध्ये सगळं टाइम टेबल येत असतो रोज, ठीक आहे. आता हे इथं सेशन स्टार्ट झालं, ठीक आहे. हे फक्त तुम्हाला स्क्रोल करायचं आहे बघा, हा पहिला क्वेश्चन आहे, ठीक आहे. आता क्वेश्चन रिलिव्हंट राहतात, त्याचे आन्सर्स हे सगळं पूर्ण राहतं. बरं हे असे किती आहेत सर, असे पर्सेंटेज टाकल्यानंतर 67 मेसेजेस, म्हणजे एवढे राऊंड्स आहे ना, तर तुम्ही वेगवेगळे क्वेश्चन्स ट्राय करू शकता. बऱ्याच मुलांचं असतं ना सर कोणतं मटेरियल वापरू आम्ही त्यासाठी, कुठले नोट्स वापरू, तर हे सगळं इथं दिलेलं आहे, एकदम रिलिव्हंट आहे. आणि याच्यासाठी आम्ही पूर्ण टीमनी विचार केलेला आहे की याच्या पुढे सगळं रिलिव्हंटच टाकायचंय, याच्यावर आम्ही भरपूर मेहनत करतोय. त्यामुळे आता जर मुलांना असं वाटतं की सर तेवढं भेटेल का आम्हाला, सगळं आहे अवेलेबल, फक्त तुम्ही थोडे एफर्ट्स घ्या, थोडं सॉर्टेड ठेवा, हे सगळे ग्रुप्स थोडेसे नीट व्यवस्थित राहू द्या बॅकला. बरं आता हा पण एक ग्रुप आहे प्री मेन्स ऑनलाईन ऑफलाईन. आता बऱ्याच मुलांचं असतं की सर मला मेंबर्स पाहिजे, प्रीसाठी मेंबर्स पाहिजे, मेन्ससाठी मेंबर्स पाहिजे, ग्रुप मेंबर पाहिजे, मी ऑफलाईन करतोय ऑनलाईन करतोय, तर त्यासाठी पण हा ग्रुप आहे. आता त्याच्यावर मुलं हे पण टाकतात की एक वॅकन्सी आहे 2 BHK फ्लॅट ब्रेन हॉस्पिटल जवळ वगैरे वगैरे, एक्झाम सेंटर आहे तर मला इकडे जायचंय, ठीक आहे. हे पण कधी कधी कामात येतं, आजकाल एक्झाम सेंटर खूप दूर दूर येत आहे, जगावाला पेपर आहे सकाळी 7ला आहे, गाडी करतोय आम्ही, त्यासाठी पण हे सगळं कामाचं आहेच. पण माझं असं मत, आणि हे बघा COT बघत राहा तुम्ही, आता ह्या मुलीचा COT पण खूप जबरदस्त झालाय, वैष्णवीचा खूप जबरदस्त होता. तर या सगळ्या ऍक्टिव्हिटीजना आम्ही खूप विचार करून मुलांना फायदा होईल या हिशोबानेच करतोय. हे सगळं कुठे असणार आहे, SSSचं जे मेन चॅनल आहे, ठीक आहे, टेलिग्रामचं जे मेन चॅनल आहे आपलं, त्याच्यावरती ना रोज टाइम टेबल येत असतो, तो तुम्ही फक्त आवर्जून आठवणीने बघत जा. कुठे असतो सर, हा इथे, हे बघा, हा SSSचा टाइम टेबल असतो, त्याच्यामध्ये इथं सगळं दिलेलं असतं, कुठलं कुठलं सेशन आहे, टेलिग्राम लाईव्ह सेशन आहे, रेमेडियल सेशन आहे, कॉन्सेप्ट बुस्टर आहे, ऑफलाईन डाउट्स क्लिअरिंगला कोण कोण आहे, किती वाजता आहे, कोणाचं काय टायमिंग आहे, सगळं दिलेलं असतं. बरं त्यात मोटिवेशनल व्हिडिओज पण असतात, ते पण तुम्हाला पुढे सांगतो, ठीक आहे. काय काय आहे सर ते टेलिग्रामचं, बघा टेलिग्रामचा विषय निघाला म्हणून एकदा हे क्लिअर करून टाकू. त्यात सगळ्या बँक एक्झाम्सच्या तर नोटिफिकेशन येतच राहतात, त्यानंतर डेली PDF येत असतात, त्या PDF पण होईल तेवढ्या रिलिव्हंट. एखादा आम्ही इगोवर टाकण्यासाठी मुलांना अवघड क्वेश्चन टाकतो,
त्यानंतर सॉर्टेड न्यूज अनालिसिस असतं. आता CNN म्हणून एक असतं, ज्यात खूप कमी देतो आपण, पण कामाचं देतो इनिशियल स्टेजला मुलांसाठी. डेली शेड्यूल टाइम टेबल तर असतो सगळ्या ऍक्टिव्हिटीजचा, जो तुम्हाला भेटून जाईल. युट्यूबच्या वगैरे सगळ्या लिंक्स इकडे तिकडे भटकण्यापेक्षा तिथे भेटून जातात तुम्हाला. त्यानंतर फाईल्समध्ये जर तुम्ही गेले, तुम्हाला सगळ्या कामाच्या PDF भेटतील. ते प्रॉपर टेलिग्राम प्रॉपर यूज करत जा, फाईल सेक्शन मध्ये जात जा, सगळं भेटून जातं. आणि रोज एक मोटिवेशनल व्हिडिओ पण असतो, तो कधी कधी थोडंसं बोर्डम आल्यानंतर कामाचा असतो. तर ह्या सगळ्यांचं क्रेडिट पूर्ण आता हे पुरंदर सरांना जाणार आहे. ह्या सगळ्या ग्रुप्समध्ये जर तुम्हाला कोणाला जॉईन व्हायचं असेल तर तुम्हाला हा पुरंदर सरांचा टेलिग्राम ID आहे @SSADCF2. बस याच्यावरती तुम्हाला टेलिग्रामला त्यांना फक्त एक मेसेज करायचा आहे, ठीक आहे, आणि थोडासा वेट करायचा आहे. ते करतील तुम्हाला लवकरात लवकर ऍड. नाही केलं तर मग एखाद दिवसानंतर परत एक तुम्ही मेसेज टाकू शकता, ठीक आहे. तर याने तुमचे सगळं काम होऊन जाईल. बरेच मुलं फोन करतात, विचारतात टेलिग्रामला कसं जॉईन व्हायचंय, तर या व्हिडिओतला हा पार्ट बघायचा आहे तुम्हाला, ठीक आहे. बरं, त्यानंतर अजिंक्य सरांना कशासाठी कम्युनिकेट करायचं, तर इंटरव्ह्यूसाठी जर कोणालाही काही प्रॉब्लेम असेल, आता भले तुमचा सध्या इंटरव्ह्यू नसेल पण कधी भविष्यात असेल तर टेलिग्रामवर मेसेज येतं की इंटरव्ह्यूसाठी ग्रुप बनवलेला आहे, तर अजिंक्य सरांना कम्युनिकेट करा, ठीक आहे. त्याच्यानंतर आता हे सगळेच पूर्ण फॅकल्टी आहे, मी जास्त वेळ नाही घेत तुमचा, पण GA रिलेटेड तुम्हाला काही पण डाऊट असतील तर ओम सरांना याच्या पुढे कम्युनिकेट करा. ऑनलाईन मेंटरशिप घ्यायची तर पुरंदर सरांचा ID दिलाय मी तुम्हाला. टेलिग्राम सेशनसाठी पण पुरंदर सरांचा ID दिलेला आहे. ऋषिकेश सरांना ऑफलाईन तुम्ही अनालिसिस वगैरे करताय किंवा मॉक अनालिसिस तरी करत असाल तरी चालेल. ऋषिकेश सरांचे बेसिकचे सेशन्स चालू आहेत. युट्यूबला एक प्लेलिस्ट चेक करा तुम्ही. इंग्लिशचं बेसिक इंग्लिशचं कसं करायचं सर अनालिसिस. एखादी मॉक दिली पण आम्हाला अनालिसिस नाही करता येते, तर इंग्लिशचं एकदम बेसिक पासून सरांनी खूप डिटेलमध्ये घेतलेले. NIACLचंच घेतले त्यांनी, मला वाटतं प्रीचा टेस्ट खूप भारी घेतलेला आहे, तेवढा नक्की बघा. सर हे सगळं आम्हाला कधी कळलं की कुठे असतं, त्यासाठी टेलिग्राम चॅनल फक्त बघत राहा. रात्री झोपताना जरी बघितलं तुम्ही तर दिवसभरात उद्या कोणते कोणते लेक्चर्स आहे सगळ्या युट्यूबच्या लिंक्स येतात. त्यासाठी ऋषिकेश सरांचं नक्की बघा. स्वामी सरांना ऑफलाईन तुम्ही डाऊट्स क्लिअरिंग करतायत, पण या सगळ्यांकडे जाण्यासाठी तुमची एक नोटबुक रेडी पाहिजे, हे सगळं रेडी पाहिजे. आम्ही एक थोडा रूल स्ट्रिक्ट ठेवणार आहे की जेही ऑनलाईन ऑफलाईन अनालिसिसला काउन्सिलिंगला येणार आहे त्यांनी तुमचा रेकॉर्ड घेऊन, एखाद्या डॉक्टरकडे जाताना कशी फाईल घेऊन जातो आपण, तशी तुमची फाईल घेऊन या, तरच आम्हाला ते सांगायला थोडं सोपं जाईल, ठीक आहे. राहुल सरांना पण तुम्ही ऑनलाईन ऑफलाईन कॉन टेलरसाठी विचारू शकता. स्वामी सर पण आहेत, इसाक सर आहेत जे बेसिक इंग्लिशचं परत घेत आहे, रुक्साना मॅडम पण आहेत, फाउंडेशन बॅच पण घेत आहे. इसाक सरांचाही फीडबॅक जबरदस्त आहे. जर बघा तुमचं बेसिक लेवल आहे त्यासाठी काही टीचर आहे, ऍडव्हान्स लेवल आहे त्यासाठी टीचर आहे, पण तुम्ही कम्युनिकेट करा, ठीक आहे. 200 नंबरमध्ये मी सगळं सांगितलंच होतं, पण याच्यातही बोललो होतो, ठीक आहे. सर तुम्हाला काय वाटतं अजून कुठले काही पॉइंट्स राहिले काही? बोला बोला, जोरात बोलले तरी काही हरकत नाही. जे पण युट्यूबचे व्हिडिओज आहेत ओके, हा सगळ्यात महत्वाचं, युट्यूबचे काही काही व्हिडिओज खूपच इम्पॉर्टंट आहे. जसं की मी तुम्हाला बोललो, हा मॉक टेस्ट स्ट्रॅटर्जीचा व्हिडिओ वन ऑफ द बेस्ट व्हिडिओ आहे. म्हणजे मला बरेच मुलं बोलले की सर परत एक व्हिडिओ बनवा, पण मी हा स्वतः व्हिडिओ बघितल्यावर असं वाटलं की परत बनवायची गरजच नाही. मॅडमचं फंडामेंटल्स ऑफ ग्रामर म्हणा, वर्डस्मिथ टाकले नाही वाटतं त्याच्यामध्ये, वर्डस्मिथचं पण खूप भारी आहे. म्हणजे 50-50 हजार मुलांनी बघितलेलं आहे, त्या वर्थ आहे, त्या ऍक्च्युली वर्थ आहे. हा व्हिडिओ बघा, याच्यात मेन्सचं सगळं मटेरियल आहे. आता जर तुम्ही म्हणता सर हे कसं सर्च करावं, तर याची पूर्ण लिस्ट आम्ही रेग्युलर दर 7 दिवसामध्ये एका आठवड्यामध्ये एकदा तरी टेलिग्रामच्या मेन चॅनलवर टाकणार आहे. टेलिग्राम चॅनल जे आहे आपलं मेन, ठीक आहे, शुभम सर्स अकॅडमी नावाने, ज्याला 44,000 काहीतरी सबस्क्रायबर आहे. याच्यावरती आम्ही रेग्युलर ना हे इम्पॉर्टंट व्हिडिओच्या लिंक टाकत राहणार आहे. जर कधी मिस झालं, तुम्हाला माहित नसेल तर इनफॅक्ट या व्हिडिओची पण टाकणार आहे, 250ची 200ची, खूप इम्पॉर्टंट आहे. तर प्लीज ह्या सगळ्या गोष्टी बघा. अजून कुठले पॉईंट मिस केले सर मी? मेनली गेटवे आहे. हा, टेलिग्राम चॅनल हे सगळ्यात मेन गेटवे. तुम्हाला सगळ्या ठिकाणी जर काही जरी डाऊट असला, कुणाला भेटायचंय, किती वाजता भेटायचंय, ऑनलाईन ऑफलाईन सगळ्यांचे नावं सगळं त्याच्यावर दिलेलं आहे. त्यामुळे टेलिग्राम चॅनलच तुम्ही रेग्युलर फॉलो करा, जास्त गडबड होत असेल तर. आणि SSAचं टेलिग्राम चॅनलला पिन करून ठेवा, ठीक आहे, स्पेशल, म्हणजे तुम्हाला ते सगळ्या बरोबर नोटिफिकेशन येत राहतील. ओके, सो आय होप माझ्या साईडने मी सगळं क्लिअर केलं. तरी पण असं होऊ शकतं, आता बरेच टीम मेंबर्स पण इथं बसलेले आहेत, तरी पण आम्ही याच्यामध्ये जर काही मिस केलं असेल तर आम्ही रेग्युलर विकली टॉक घेत असतो मंडेला, ठीक आहे. तर त्या विकली टॉकमध्ये आम्ही काही अपडेट्स असतील पुढच्या तर सांगत राहू. तर ही जर एक सवय लावली तुम्ही की आठवड्यातनं एक विकली टॉक बघायचा आहे, हार्डली त्याच्यामध्ये 45 मिनिट्सपर्यंत जातं, पण त्याच्याने तुम्ही अपडेटेड राहाल की काय चाललंय काय नाही. आणि याच्या व्यतिरिक्त याच्यात जे इश्यूज येतात ते सगळे तिथं शेअर करा, ठीक आहे. आणि त्याच्यात आम्ही काय करतो, मेजॉरिटी मॅक्झिमम मुलांचा सगळा फीडबॅक सांगत असतो. त्यामुळे बऱ्याच मुलांचं काम होतं. असे पण काही स्टुडंट असतात जे कधी कॉल नाही करत, पण सगळ्या ऍक्टिव्हिटीज फॉलो करता आणि ते म्हणतात सर नुसतं ऑनलाईन बघून आमचं सगळं काम झालं होतं, आमचे जे डाऊट्स होते बाकीच्यांनी विचारले होते, ठीक आहे. तर जर अजून काही असेल तर कमेंट बॉक्समध्येही तुम्ही करा. जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, व्हिडिओ नसेल आवडला तर कमेंट्समध्ये सांगा की अजून याच्यात काय पाहिजे होतं काय नाही, ठीक आहे. सर झाले सगळं मग? ओके, करायचं स्टॉप. चलो, सो विल स्टॉप हिअर. आय होप या व्हिडिओला पण तुम्ही चांगला शेअर करणार, बाकीच्यांना पण इन्फॉर्म करणार, कारण खरंच कामाचं आहे जुन्या मुलांच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने. आणि काय अजून अपडेट्स पाहिजे असेल तर रेग्युलर विकली टॉक, क्वेस्ट पॉड, बऱ्याच ऍक्टिव्हिटीज आहे. मी भरपूर ऍक्टिव्हिटी सांगितल्या पण नाही, मॅमच्या पण क्वेस्ट पॉड वगैरे सगळंच त्याच्यामध्ये आहे. तर टेलिग्राम चॅनल रेग्युलर फॉलो करा, ठीक आहे.
तर भेटू आपण आता पुढच्या ऑनलाईन विकली टॉकला. त्यामध्ये तुम्ही मला एक्सपिरियन्स सांगा कसा होता काय होता. ठीक आहे, चलो विल स्टॉप हिअर. थँक्यू, बाय बाय, गुड डे.